नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणि आता आपली 2025 चा पेपर झालेला आहे नवोदयचा, आणि या नवोदयमध्ये मी तुम्हाला आन्सर की ऑलरेडी ग्रुपला पाठवलेली आहे। सगळ्या ABCD चारही याच्या सेटच्या तुम्हाला आन्सर कीज पाठवलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आजच्या पेपरमध्ये आपण जे शिकवलं सगळं त्याच्यातलं आलं, एकही प्रश्न बाहेरचा आला नाही। भरपूर विद्यार्थ्यांचे फोन आले, कोणाला 78, कोणाला 79, 77 असे खूप छान छान प्रश्न आले तुमचे 80 पैकी। म्हणजे जवळपास 96, 97, 98, 98 मार्कापर्यंत तुमचे मार्क आलेत। म्हणजेच अत्यंत सुंदर, अत्यंत चांगला पेपर तुम्ही सोडवलात। या पेपरचं सोल्युशन आपल्याला फटाफट पाहून घ्यायचंय। हे आहे म्हणजे हे आपला नवोदय 2025 चा पेपर आहे बघा, आजच झालेला आहे की नाही, आजच झालाय। आणि पेपर झाल्या मी अवघ्या काही तासातच तुम्हाला तासाभरातच त्या आन्सर शीट पाठवल्या। नवोदय 2025 चं आपल्याला सोल्युशन पाहायचंय। म्हणजेच काय पाहायचंय आपल्याला, तर आपल्याला पाहायचंय विश्लेषण प्रत्येक प्रश्नाचं सहित, आहे की नाही। चला पटापट पाहून घ्या। बघा तुम्हाला किती मार्क पडले आणि तुम्हाला काय नाही ते लगेच कळेल। फक्त मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा की एवढे मार्क तुम्हाला पडलेत म्हणून। दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही मला ग्रुपवर सुद्धा पाठवा की तुम्हाला किती मार्क पडलेत ते। आतापर्यंत मला जेवढे फोन आले त्याच्यापैकी जवळपास आतापर्यंत 6 ते 7 लोकांनी मला फोन केलेत। पेपर होऊन आणखी काय फक्त 2-3 तास झालेत, तर तेवढ्याच वेळामध्ये मुलांनी काय केलंय, तर 6-7 फोन मला येऊन गेलेत। बाकी ग्रुपवर काही जणांचे मेसेज आलेत की 78 आले, 76 आले, 75 आले। चला तर पाहून घ्या। बघा पहिलं काय करायचं आपल्याला, निराळी आकृती ओळखायची। कशी निराळी म्हणजे काय असते, वेगळी असते। वेगळी आकृती ओळखणं एकदम सोपं आहे, आपण शिकलो हे सगळं। बघा इथं प्रत्येक ठिकाणी बाणाच्या शेवटी म्हणजे बाणाच्या इथं पाहिलं तर आपण काय, बाणाची जी रेषा आहे ती खंडित केलेली आहे, थांबवलेली आहे, संपवलेली आहे, तिला एक समांतर रेषा देऊन थांबवलेलं आहे, इथं अडवलेलं। पण इथं मात्र तसं बाणाच्या शेवटी नाही। बघा इथं प्रत्येक ठिकाणी बाणाच्या शेवटी काय आहे, तर अशा पद्धतीची रेषा आहे। इथं मात्र तशी नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक ए। त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे, दुसरा एकदम सोपा आहे। बघा हा जो त्रिकोणाचा पाया आहे, या पायाला समांतर रेषा आहेत त्रिकोणामध्ये। कशाला, पायाला समांतर। एकच आकृती अशी आहे जिथं पायाला समांतर नाही तर लंब रेषा आहे, ठीक आहे। म्हणजे अशा शिरोबिंदूकडून येणाऱ्या पायापर्यंत येणाऱ्या रेषा आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक सी। हे तर खूप सोपं आहे। काय आहे 3चं, बघा हे जे दोन आकृती आहेत, गुणाकाराचं चिन्ह आहे आणि इकडे दोन गोल आहेत, तर हे बघा हे समांतर आहेत, ठीक आहे नाही, समांतर रेषा तयार होतात। फक्त एकाच ठिकाणी जर पाहिलं आपण तर असं क्रॉस आहे, म्हणजेच यांची जी जागा आहे ती चुकीची आहे। आपल्याला दोन समांतर, बाकी सगळ्या तिन्ही आकृत्या सेम आहेत, फक्त ही आकृती वेगळी आहे। प्रश्न चौथा तर एकदम सोपा, प्रत्येक ठिकाणी एकच आकृती दिली, इथं मात्र दोन त्रिकोण दिले आहेत, आकृत्या दोन दिलेल्या आहेत इथं, म्हणून हे मात्र चुकलं। ओके, वेगळा आहे म्हणजे काय, निराळा आहे म्हणजे काय, त्या तिघांमध्ये ते मिसळत नाही, ठीक आहे। ओके, तर अशा पद्धतीने चारही प्रश्नाची उत्तरं पाहिली। पुढचा प्रश्न जो असतो तो असतो की आपल्याला काय करायची, समान आकृती ओळखायची, समान आकृतीची निवड करायची। कशी, समान आकृती। मग समान आकृती निवडायची, चला निवडूया समान आकृती। काय केलंय बघा बरं, ही आकृती पाहिल्याबरोबर सगळ्या आकृत्या दिसायला सारख्या आहेत, फक्त दोन गोष्टी लक्षात घ्या। बाणाच्या दिशा ज्या आहेत, तर उत्तर दक्षिण या दिशेतले जे बाण आहेत ते दोन्ही पण म्हणजे उत्तरेकडे तोंड करून आहेत, म्हणजे अशा पद्धतीनं। आणि पूर्व पश्चिमचे जे आहेत तर ते दोन्ही कसे आहेत, पश्चिमेकडे तोंड करून। मग फक्त तेवढंच लक्षात घ्या। तर बघा इथं दोन्ही बाण वर उत्तरेकडे आहेत आणि इकडे दोन्ही पश्चिमेकडे आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी सेम आकृती झाली। हे तर काय पाहायचं कामच नाही, पाहिल्याबरोबरच कळते की ऑप्शन क्रमांक बी मध्येच हे उत्तर आहे। पहा हे दोन त्रिकोण, 3 आणि 4 त्रिकोण, इथं 3च त्रिकोण आहेत, चुकलं। इथं तर हे त्रिकोणच पूर्ण नाही, चुकलं, नुसता कोणच दिलाय। इथं 1 2 3च त्रिकोण आहेत, फक्त इथं त्रिकोणाची संख्या मोजा, 1 2 3 4, आणि ते पण सेम टू सेम ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे, दुसरं कुठेही नाही। हे तर ओळखायला एकदम सोपं आहे। बघा हे बाण आणि गोल एकदम चिटकून आला, असं येणारच नाही। हे तर 2 2 दूर केले, हे पण येणार नाही। आता त्रिकोणापेक्षा जे वर्तुळ आहे ते थोडंसं दूर आहे, ते पण इथं तसं नाही, त्रिकोणापेक्षा वेगळंच दिलंय काहीतरी, फक्त ऑप्शन क्रमांक डी मध्येच तसं दिलेलं आहे, सेम टू सेम, काही म्हणजे गरजच नाही पाहायची। हे एकदम सोपं आहे। बघा हे अशा पद्धतीनं खाली आणि हे इकडे वर, तर हे कुठं आहे, फक्त ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे, दुसरं कुठेही असं नाही। तुम्हाला सेम टू सेम आकृती ओळखायची होती आणि आपण सेम आकृत्या ओळखल्यात चारही। आता हे आपण फास्ट काय घेत आहोत, कारण आपल्याला गणिताला वेळ लागणार आहे। हे सगळं शिकवलंय आपण, फक्त सोल्युशन घ्यायलो। फटाफट याचे उत्तर पाहूया आणि गणित पाहूया। एक सुद्धा गणित तुम्हाला मी शिकवलेल्याच्या बाहेरचं आलं नाही, एकही गणित वेगळं आलं असेल तर मला कमेंट करून आपल्या विद्यार्थ्यांनी सांगा की सर हे गणित तुम्ही शिकवलं नव्हतं किंवा या टाईपचं शिकवलं नव्हतं हे वेगळं आलं। असं होणार नाही, आपले सगळे तुम्ही लेक्चर्स पहा, सेम टू सेम, काहीच बदल नाही। हे तर सोपं आहे। याचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक डी, एकदम इझी आहे। काय होईल, हे इथं हे अशा पद्धतीने इथं हे येईल, त्याच्यानंतर इथं गोल येणार आणि परत मग हे असं बंद होऊन जाईल, हे की नाही बाजू तुमची। ओके राईट, तर असं कुठं आलंय, ऑप्शन क्रमांक डी मध्ये आलं। इथे सुद्धा काय आहे, तर पहिली गोष्ट हे पूर्ण करून घ्या, है की नाही, याला पूर्ण करून घेतलं तर इथं असा चौकोन तयार होईल। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, ते इथं दिलेलं आहे बघा, हे काय जसं हे इकडे गेलं तसं या मधल्या रेषेपर्यंत हे असं इथं येणार आणि
त्या त्रिकोणामध्ये शेवटच्या याच्यात काय होणार, त्याचे दोन भाग जसे इथं झाले तसे इथं सुद्धा होईल, म्हणजे हे असा एवढी आपली आकृती येणार आहे. ऑप्शन क्रमांक डी मध्ये आहे. चला इकडे वेळ घालू नये आपण. आता पहा, भरलेलं असलं पाहिजे इथलं त्रिकोणी आहे की नाही, म्हणजे उजव्या कोपऱ्यात जाणारं भरलेलं कुठं आहे, ऑप्शन क्रमांक डी मध्ये आणि ए मध्ये दोन ठिकाणी आहे. पण इथं बघा ह्या रेषा कशा आहेत, ह्या अशा, म्हणजे केंद्राकडे जाणाऱ्या. मग आपल्याला ह्या अशा पाहिजे, तर अशा कुठे आहेत, फक्त ऑप्शन क्रमांक डी मध्येच आहेत. ओके, त्याच्यानंतर हे एकदम सोपं आहे. एक बघा किती आहेत, 1 2 3 तीन घरं इथं आहेत, 1 2 3, आणि त्याच पद्धतीनं दोन भाग केले त्या चौरसाचे, आणि बरोबर मध्यभागातून म्हणजे काय केलेलं आहे, त्याचे दोन त्रिकोण केले, तर सेम टू सेम आलं. चला पुढे जाऊया. मेन आहे आपलं गणिताचं आकृत्या. प्रत्येकाच्या जवळपास मुलांचे फोन आले की सर आमच्या 50ला 50 आकृतीच बरोबर आहेत, सॉरी 50 गुणांच्या, आहे की नाही, 40 प्रश्न 50 गुण, तर 40ला 40 आकृत्या बरोबर आहेत. आणि आपण आकृत्यांचे धडे पूर्णच्या पूर्ण जवळपास आपण 100 उदाहरणं एका टाईपवरची घेतली होती, ते सगळं रेकॉर्डेड करून आपण त्याच्यामध्ये टाकलेलं होतं ऍपमध्ये, ते तुम्ही सगळे पाहिलेले आहेत. ओके, चला पुढे जाऊया. काय बरं, लई सोपं आहे हो, काहीच नाही. 3 रेषा आहेत, 2 रेषा आहे, 1 रेषा आहे. आता इथे रेषा येईल का, येणार नाही. बघा आकृती तर सेमच राहील. बाणाची दिशा काय होते, घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरते. आधी इकडं खाली होता, मग इकडे गेला, इकडचा वर गेला, आणि वरचा आता इकडे, म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेनं इकडच्या साईडला असलेला बाण, आणि त्याच्यामध्ये इथं 3 रेषा होत्या, 1 2 3, इथं 2 झाल्या, इथं 1 झाली, इथं काहीच राहणार नाही रेष, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. चला त्याच्यानंतर पुन्हा काय, आता बघा इथलं वजाबाकीचं चिन्ह कुठे गेलंय, इथं गेलं. त्याच्यानंतर कुठं आलं, इथं आलं. म्हणजेच काय होते, हे घड्याळाच्या बाजूनं फिरते आहे. इथलं आता इथं येईल, म्हणजेच कुठे येईल, या उजव्या कोपऱ्यामध्ये वजाबाकीचं चिन्ह येईल. कुठं आलंय, एका ठिकाणी आलंय, फक्त एकाच ठिकाणी आलंय, दुसरं कुठं आलंच नाही. तुम्हाला दुसरं काहीच पाहायची गरज नाही. उजव्या कोपऱ्यात वजाबाकीचं चिन्ह फक्त एका ठिकाणी आलं, विषय संपला तुमचा. त्याच्यानंतर इथं काय, स्टार, गुणाकार, बरोबर, आणि हे वर्तुळ छोटं भरलेलं, बिंदू म्हणा, वर्तुळ म्हणा, हे की नाही, स्टार, गुणाकार, बरोबर, वर्तुळ. आता काय झालंय, स्टार खाली आले इथं, आणि हे प्रत्येक गोष्ट इकडे म्हणजे घड्याळीच्या उलट्या दिशेनं, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेनं. मग इथला स्टार इथं गेला, मग इथला स्टार इथं गेला, इथला स्टार कुठे जाणार, इथं जाणार वरच्या कोपऱ्यामध्ये. पहा बरं कुठं आलाय, वरच्या कोपऱ्यामध्ये 1 आणि 1 दोन ठिकाणी आला. ठीक आहे, चलो ओके, हे तर 2 गेलेच ऑप्शन आपले. आता उरले 2. आता बघा स्टारच्या नंतर काय आहे, वर्तुळ, वर्तुळाच्या नंतर बरोबरचं चिन्ह, तर स्टारच्या नंतर वर्तुळ कुठं आलंय, हे इथं, आणि बरोबरचं चिन्ह गेलं इकडे कोपऱ्यात. ओके, ऑप्शन क्रमांक डी. हे तर प्रश्न काय म्हणजे पाहायची, मी सांगायची पण गरज नाही. याच्यामध्ये रेषा किती आहेत, 1 2 3 4 5. बघा 1 रेषा, 2 रेषा, 3 रेषा, 4 रेषा, 5 रेषा. किती रेषा आहेत, 5. इथे किती आहेत, 4. इथे किती आहेत, 3. मग किती रेषा राहतील, 2. झालं, ऑप्शन क्रमांक बी, विषयच मिटला त्याचा, काहीच करायची गरज नाही. महत्वाचं आहे गणित, आणि गणिताकडे जाऊ आपण. आपल्या बऱ्याच मुलांचे 20 पैकी 20 गणित बरोबर आलेले आहेत, 20 पैकी 20. चलो ओके, ठीक आहे. प्रश्न आकृत्या पहा, काय करायचं याच्यामध्ये, म्हणजे इथं कोणती आकृती येईल, जसं या पहिल्याचं याच्यासोबत नातं, याचं याच्यासोबत जसं नातं आहे, तसं याचं याच्यासोबत आपल्याला नातं जोडायचं आणि त्याच्यातली उत्तर शोधायचं. तर पहा इथं आहे पहा त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन. तर जो सगळ्यात शेवटी चौकोन आहे तो त्याला सगळ्यात मोठं केलेलं आहे, त्याच्यामध्ये मग वर्तुळ आणि त्याच्यात त्रिकोण, म्हणजे या आकृतीमध्ये ही आकृती आणि याच्यामध्ये ही आकृती, बस संपलं, एवढंच लॉजिक आहे. मग इथं सुद्धा काय होईल, वर्तुळ सगळ्यात वर येईल, त्याच्यामध्ये मग त्रिकोण येईल, आणि त्याच्यामध्ये मग काय येईल, चौकोन येईल. तर अशी आकृती कुठे, ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे. चलो झालं, सोपं आहे. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवलं याला, बघा हे इकडे होतं, असं केलं वर, विरुद्ध दिशेने फिरवलं. ठीक आहे, आता मग याला सुद्धा काय करू, आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, की 90 अंशात फिरवलेलं आहे. बघा हे इकडे होतं, कुठं होतं, याचं तोंड, किंवा हे समजा हे जर आपण याचं डोकं धरलं तर हे डोकं कुठं होतं, पूर्वेकडे होतं, ते डायरेक्ट कुठं झालं, इथं उत्तरेकडे झालं. म्हणजे पूर्वेचं उत्तरेकडे गेलं, म्हणजे किती अंशाने फिरवलंय, 90 अंशांनी. बस आता कुठं आहे, तर तुम्हाला ही ट्रिक सांगितली होती, आई वा न, नैऋत्येला आहे. 50 हे जर आता 90 अंशात फिरवलं तर हे कुठे येणार, आग्नेय दिशेला येणार, म्हणजे या दिशेला येणार, या दिशेला कुठे, उजव्या कोपऱ्यात, फक्त एकाच ठिकाणी, ऑप्शन क्रमांक सी ला आहे, बाकी कुठंच नाही. चला त्याच्यानंतर हे तर एकदम सोपं आहे. आकृती जशाला तशी ठेवली, फक्त इथलं जे होतं ते इथं आणलं, म्हणजे हे जे रंगवलेलं होतं ते रंगवलेला भाग इकडे याच्यात नेला. मग तसंच आता इथं हे रंगवलेला भाग जो आहे तो इकडे इथं जाईल रंगवलेला. कुठे आहे, ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे, दुसरं कुठेही नाही, ऑप्शन क्रमांक सी. आणि याच्यामधल्या रेषा आहेत त्या आडव्या आहेत, इथंही नाही, कुठंच नाही, बाकी नाहीच आहे ते. ऑप्शन क्रमांक सी शिवाय काय दुसरं ऑप्शन नाहीच आहे बरोबर यायला. हे तर खूप सोपं आहे. काय, हे बाणाची दिशा, हे बाण जे आहेत ते बाणाची दिशा कोणीकडे आहे, पूर्व पश्चिम, पश्चिमेला आहे. पश्चिमेची कुठं आली, दक्षिणेला. एक बाण कमी झाला आणि या गोल मधला कलर उडून गेला. आता बघा आता हे दक्षिणेला आलं, म्हणजे काय झालं, घड्याळाच्या उलट्या दिशेनं. सेम तसंच करूया, याला सुद्धा घड्याळाच्या उलट्या दिशेनं म्हणलं ते कोणीकडे जाईल, वर जाणार. कुठे जाणार, वर जाणार, वर. मग हे बाण वर जाणार आणि हे मधलं जे आहे ते कोरा राहणार, गोल. तर कुठे आहे, असं फक्त ऑप्शन क्रमांक बी मध्ये आलं, दुसरं कुठेही नाही. चला पुढे जाऊया.
आणि हे तर सगळ्यात सोपं. तुम्हाला काय म्हणलं होतं, फक्त क्वेश्चन पेपरवर पेननं काय करा, आता हे वर्तुळ दिलेलं आहे. आता याचं काय करायचं, आपल्याला वर्तुळ पूर्ण करायचं. हे समजा आपण वर्तुळ पूर्ण केलं तर पहा आकृती कशी आली, झालं, संपलं. ऑप्शन क्रमांक सी, काहीच करायची गरज नाही. आता हे चौकोन आहे, पहा याच्यामध्ये काय काय येतं, वर्तुळ येतं, त्रिकोण येतं, चौकोन येतं किंवा पंचकोन किंवा षटकोन असं काहीतरी येईल. षटकोन पंचकोन साधारणतः येत नाही, पण कधी कधी एखाद्या वेळेस येतो. तर आता पहा याला काय करायचं, याला फक्त काय करायचं आपल्याला, याला फक्त चौकोन तयार करायचा, कारण आपल्याला कळतेच की हे काय आहे, चौकोन आहे. मग झालं, आपली आकृती तयार झाली चौकोनाची. बघा कुठे आहे, ऑप्शन क्रमांक ए मध्येच आहे, दुसरी कुठंच नाहीये. सिंपल, दिसल्याबरोबरच. आता हे फक्त त्रिकोण आहे, ओळखूच येते आपल्याला त्रिकोण आहे, फक्त याला कंप्लीट करा. चलो कंप्लीट केले की आपल्याकडे आकृती तयार. कुठे आहे, ऑप्शन क्रमांक सी मध्ये, दुसरं कुठंच असं नाहीये. हे काय चौकोन आहे, फक्त याला चौकोन पूर्ण करा, झाला चौकोन पूर्ण आपला. आणि ही आकृती अशी, एक छोटा त्रिकोण आणि थोडासा मोठा त्रिकोण, झालं. असं कुठं आहे, ऑप्शन क्रमांक डी मध्ये आहे, दुसरं कुठंच नाही. इतकं इझी, इतकं सोपं की तुमचं चुकायला काही ऑप्शनच नाही. चलो ओके, आगे चलते. चला, आरशातली प्रतिमा ओळखा, लई सोपं. हे बाण इकडे आहे ना, मग हे इकडे जाणार अशा पद्धतीनं, आणि हे जे इकडच्या बाजूला आहे ते कोणीकडे जाणार, इकडे. इकडे येऊन हे इकडच्या बाजूला जाणार, असं इकडे. इकडे कुठे आहे असं पहा बरं, ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे, दुसरं कुठेही असं नाही. हे बघा, हे इथं चुकीचं दिलेलं आहे बरं का. हे वर्तुळ, वर्तुळ कसे पाहिजे आपल्याला, दोन्ही पण जे वर्तुळ आहेत ते बाहेरच्या बाजूला असले पाहिजे. बाहेरच्या म्हणजे कोणाच्या, ह्याच्या बाहेरच्या ज्या चौकोनाची ज्या रेषा आहेत किंवा जे बॉर्डर आहे किंवा जे काठ आहे, काठाकडं इथं यांनी मदत केलंय म्हणून हे चुकलं. चला ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी एकदम सोपं. याला तर काय पाहायचं कामच नाही. पहिली गोष्ट इकडे आहे, हे जे इकडे आहे ते कुठे दिसणार, तिकडे दिसणार. तर असं कुठं दिसतंय, फक्त आणि फक्त ऑप्शन क्रमांक डी मध्येच दिसते, बाकी दुसरं कुठेही दिसत नाही. कारण हे जे आहे ते पहिल्यांदा हा कोपरा, हा जो आहे तर हा कोपरा काय होईल, दूर जाईल, म्हणजे बाजूला जाईल, इकडं जाणार, आणि याचं जे आहे ते अशा पद्धतीने इकडे दिसणार. तर असं कुठं आहे, फक्त डी मध्ये. कुठे, हा हे ऑप्शन क्रमांक डी मध्ये आहे. ओके, सिंपल आहे, काहीच करायची बाकी. तर हे असं तर होणारच नाही, आरशामध्ये असं जाईल का, हे सेम टू सेम राहील का, राहणारच नाही. ऑप्शन क्रमांक डी. आता हे जे कोपरा इकडचा तो तिकडे जाईल, कुठे गेलेला आहे तसा, सी मध्ये आणि बी मध्ये, दोन ठिकाणी तसं दिसते. पण हे बघा, हे त्रिकोण पूर्ण अर्धे अर्धे त्रिकोण आहे, तिथे एक त्रिकोण छोटा करून ठेवलेला आहे त्यांनी, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. आता हे जे इकडे टी आहे तो टी तिकडच्या बाजूला आहे, टी तिकडच्या बाजूला कुठे आहे, दोन ठिकाणी आलाय पाहिजे, इथं आला आणि इथं आला. आता मधलं पाहू आपण, मध्ये काय आहे, तर अशा पद्धतीनं तर हे पहिला भाग हा दिसणार आहे, दिसतोय का, इथं दिसतोय. इथं मात्र ते उलट केलंय, असं होतं तर ते हा, यांनी काय, आता हे अशाला असं दिसायला पाहिजे ना, खालीच असायला पाहिजे हे, तर यांनी काय केलं, त्याला उलट करून टाकलं, व्ही करून टाकलं, म्हणजे ते चुकलं. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. चलो ओके, हे आपण सगळं शिकवलेलं आहे. हा, सगळ्यात सोपं. तुम्हाला काय म्हणलं, तर कागद घ्या, कापून पहा, प्रॅक्टिस करा. सांगितलं होतं तुम्हाला की चौकोनी कागद घ्या, तसं तसं कापून पहा, कुठं निघते ते पहा. नाही केले तरी हरकत नाही. पहिली गोष्ट, चौकोनी कागद होता, त्याला पहिले काय केलं, म्हणजे कर्णातून दुभागलं. कर्णातून म्हणजे चौकोनाचा कर्ण म्हणतो आपण याला, कर्णातून दुभागलं. मग त्रिकोणाला, त्रिकोणाचं काय केलं, जिथून आपण उंची मोजतो शिरोबिंदू पासून पायापर्यंत त्या उंचीच्या तिथून म्हणजेच त्याच्या मधातून दुभागलं त्याला. मग आता काय केलं, इथं आलं. आता पहिली घडी ही निघणार इकडची, मग ही घडी निघाल्याबरोबर हे काय येणार, समजा हा चौकोन तयार होणार आहे, तर पहिली घडी कोणची निघणार, ही निघणार, ही पहिली घडी ही निघणार. मग हे इथलं जे आहे ते इथे येणार. आता हे दोन तिकडे गेले की हे इथे येणार आणि इथे येणार, असं चार कुठं आलेलं आहे पहा बरं. ऑप्शन क्रमांक सी मध्येच आलं, दुसरं कुठंच आलं नाही, एकदम इझी. चला, त्याच्यानंतर इथं काय केलंय की हे असं घडी आहे, परत दुसरी अशी आहे. मग आता काय केलं, हे कोपरा कापलाय. मग पहिल्यांदा काय होईल, पहिल्यांदा हा चौकोन तयार होताना सगळ्यात आधी आपण इकडची घडी काढणार, म्हणजे इकडे काढलं की इथं गोल तयार होणार. मग उरलेला अर्ध इकडे काढलं की इथं गोल तयार होणार. चला, असे 8 कुठे तयार झाले, तर फक्त ऑप्शन क्रमांक ए मध्ये तयार झाले. हे तर इझी आहे, 4 ठिकाणी येतील ते, कारण इथं कापलंय, याला पलीकडे काढलं की इथं येणार, आणि त्याला पुन्हा अर्ध्यातून इकडे खोललं की इथं येणार. सिंपल. चला, आलं इथं टी मध्ये. परत आता षटकोन आला इथं. आता काय केलं, त्याला अर्ध्यातून मुडपवलं, पुन्हा इकडे 3. आता याला जेव्हा आपण इकडे काढू तेव्हा इथं 1 2 3 येतील, आणि त्याला जेव्हा खाली गेली तेव्हा 1 2 3 आणि 1 2 3 असं सगळीकडेच येईल. तर 3 आणि 3 6 आणि 3 9 3 12. ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे, दुसरं कुठेही नाही. चलो ओके, एकदम सोपं होतं. पुढे जाऊ आपण. पुढे चला रे, पुढे चला. गांधीजी की जय बोला. चला, जय बोला. हा, घ्या. काय आता आपल्याला ओळखायचं की याला जर एकत्र केलं तर कोणती आकृती तयार. बघा, आकृती क्रमांक 1 सगळ्यात मोठा, 2 3 आणि 4. 4 नंबर दिले, तर याच्यामध्ये पहा 1 2 आणि 3च आहेत. हे त्या 3च दिल्यात आकृत्या, इथे 4 आहेत आणि 3 कसं होईल, शक्य नाही. इथं 1 2 3 4 दिले, इथं 1 2 3 4 दिले. पण एक गोष्ट लक्षात घ्या की हा एवढा मोठा त्रिकोण आहे, इतकू उसा दिलाय, नक्कीच्या नाका एवढा. मग हे येते का बे, येतच नाही. येतं झालं, कॅन्सल, गेलं बोंबलं हे. मग उरलं काय, इथं तर त्रिकोण किती दिलेत, 1 2 3 4 5. मग एक काय आपला
लग्नामध्ये काय आहेर म्हणून दिलंय का, वाढवलंय का एखादा, ते बी गेलं कामातून. चला सोडा, आपल्याकडे काय उरलंय फक्त सी, आणि सी आपलं काय आहे मग उत्तर. चला पुढे जाऊ. हे तर आणखी सोपं आहे. हे उचलायचं आणि याला जोडा, म्हणजे असा हे पूर्ण चौकोन तयार होईल असा, आणि त्याच्या मधात येईल. तर असं 1 2 3 4. तर कुठं आहे फक्त एक पूर्ण आयत. बघा हा पूर्ण मोठा आयत, याच्यात आहे का असा पूर्ण मोठा आयत आलाय का पहिल्यामध्ये, नाही आला, हे नाही. दुसऱ्यामध्ये आलाय का, दुसऱ्यामध्ये पण पूर्ण स्पेशल आयत आला का, नाही आला. याच्यामध्ये आलाय, पण याच्यामध्ये 1 2 3 4, 1 2 3 4 वेगळीच आली आकृती. हे असा त्रिकोण आहे का याच्यात, कुठं कुठंच नाही. म्हणजे तुम्ही काय आहे आणि काय नाही शोधलं तरी आपला ऑप्शन क्रमांक बी येते. चलो डायमंड वाले, ऑप्शन क्रमांक डीच येणार, दुसरं काहीच येऊ शकत नाही. कारण काय माहिती आहे का, पहिली गोष्ट 1 2 3 तीन आकृती याच्यात एकच दिली भाऊ, जोडल्यावर ते जुटलेलं तर दिसलं पाहिजे. याच्यामध्ये तर वाकडं तिकडं काय काय दिलं हे बी असू शकत नाही. याच्यामध्ये काय केलंय, हा एक भलता मोठा लगे असं दिलंय आणि एक मोठा असं दिलं, तर असं नाहीये. आपल्याकडे काय आहेत, दोन चौकोन आहेत, एक चौकोन असा आणि एक चौकोन, जवळपास सारख्या आकाराचे दोन चौकोन इथं बसले, आणि ते एक खालचा त्रिकोण जर पाहिला तर खालचा त्रिकोण फक्त याच आकृतीमध्ये मोठा छान त्रिकोण दिलेला आहे, बाकी काही दिलेलं नाही. एकटा त्रिकोण पाहिलं तरी उत्तर येते तुमचा, विषयच मिटला तुमचा, काहीच नाही. हे तर पाहायचं कामच नाही. ऑप्शन क्रमांक ए दिसते, एवढा मोठा चौकोन दुसऱ्या याच्यात नाहीच. इथं त्रिकोण आहे, इथं तिन्ही त्रिकोण येतं, इथं आयात देऊन ठेवला आणि हे दोन त्रिकोण दिले, इथं चौकोनच नाही कोणत्या आकृतीमध्ये, फक्त एकाच आकृतीमध्ये असा छानपैकी चौकोन दिलेला. ऑप्शन क्रमांक ए मध्ये विषय मिटला आपला. चला आता प्रश्न आकृती याच्या शोधा म्हणून. हे जशाला तसं कुठे रे बाबा, हे जशाला तसं बघा, हे काय आलंय, असं आलंय, कुठं आलंय हे असं, तर बघा इथं आलंय ऑप्शन क्रमांक 1 ला. पण त्याला पाय काय, हा नाही हेच आहे, काही विषयच नाही, दुसरं काय पाहायचं कामच नाही आपल्याला. पाहिल्याबरोबरच कळते की हे याच्यात आकृती सापडते. आता हे कुठं सापडेल आपल्याला, अशा पद्धतीचं ऑप्शन क्रमांक सी मध्ये आधीच रंगून ठेवले वाटते पेपरवाल्यानं, बघा. ओके, सी मध्ये आहे. त्याच्यानंतर हे बघा, ओके सापडलं सी मध्ये. त्याच्यानंतर काय, ही अशी उलटी चाळी, ते रॉकेल बिकेल होतायसाठी चाड्या होत्या पहिल्या काळामध्ये, तशी उलटी चाळी, नरसाळ म्हणतो आपण त्याला, ऑप्शन क्रमांक सी मध्ये सापडते. बघा हे असं झालं. ओके राईट, चला ठीक आहे, ओके कळालं सगळ्यांना, सिंपल. आता आपण आलो मेन मुद्द्याकडं. तर मेन मुद्दा काय आहे, महत्वाचा मुद्दा काय आहे, तर गणित आहे की नाही, सोपं. पहिली गोष्ट विचारलं, भागाकाराच्या एका प्रश्नात जर भाजक 51, काय विचारले बाबा, भाजक 51 असेल, बाकी तर हे मी तुम्हाला परवाच्या दिवशीच्याच पेपर मध्ये सांगितलं होतं, एक तुम्हाला लिहून दिलं तर मी, भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी बरोबर काय असते, भाज्य. भाज्य म्हणजे काय, तिथं तुम्हाला आकृती पण काढून दाखवली होती अशी, की इथं असते त्याला म्हणतात भाजक, इथं असते त्याला म्हणतात भागाकार, आणि इथं जे खाली असते रेषेच्या वजाबाकी केल्यानंतर याला म्हणतो आपण बाकी, आणि मग या सगळ्यांचं जे उत्तर येते ते असते भाज्य. काय असते, भाज्य. मग आता आपल्याला काय विचारले, तर भाज्य काय विचारले, एकदम सोपं, 51 गुणिले 16, आणि त्याच्यामध्ये अधिक किती मिळवायचे, 27. तर 16 1 16 ला 6, हातचा आला 1, 16 पंच 80 नि 1 81 आला 816, त्याच्यामध्ये मिळवायचे 27. 6 6 12 आणि 13 3, हातचा आला 1 2 2 4 आणि 843. कुठे रे बाबा 843, हे ऑप्शन क्रमांक ए मध्ये. चलो खलास, विषयच मिटला. त्याच्यानंतर पुढचं, पुढील पैकी कोणती संख्या नेहमी मूळ संख्येचा अवयव असतो. कोणती संख्या मूळ संख्येचा पहिला अवयव, मूळ संख्या म्हणजे काय, ज्याला फक्त 1 ने भाग जातो आणि त्याच संख्येनं भाग जातो, म्हणजेच 1 हा प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असतो. आपण लिहून दिलेले डायरेक्ट, तुम्हाला हे लिहून दिलेले ओळला ओळ जशाला तशी. चलो ओके, ऑप्शन क्रमांक ए. त्याच्यानंतर काय, हे तर तुम्हाला सांगितलं मी, फक्त बेरजेमध्ये काय करायचं असते, दशांशच्या खाली दशांश ठेवून द्यायचा, रिकाम्या जागी 0 0 0 म्हणजे 0 0 0 देऊन टाकायचं. पहा पहिलं काय 1.1, चला 1 लिहिला, पॉइंट दिला, त्याच्या समोर 1 लिहिला, गुड. दुसरं काय आहे, आणि हे असं करत असताना काय करायचं माहिती का, 1.1 लिहिलं का त्याच्या खाली अंडरलाईन असे करून टाका, म्हणजे हे लिहिलं आपल्याला कळते. मग काय 1.01, मग परत 1 लिहिला, पॉइंट दिला, 0 लिहिला आणि परत 1 लिहिला. इथं 1 लिहिला, वरचं बेरीज करायला अवघड जाते म्हणून काय करायचं, लगेच इथं काय नाही आला म्हणजे 0 देऊन टाकायचं, शिकवलेलं आपण तुम्हाला. त्याच्यानंतर काय 2 झाले आपले, आता तिसरं घेऊ, 1.001. बघा हे 1 घेतला, दशांशच्या खाली दशांशाला 0 0 1. याच्यानंतर इथं रिकामी जागा आहे म्हणून 0 देऊन टाकला, इथं रिकामी जागा आहे 0 0 द्यायचा. रिकामी जागा कतही ठेवायची नाही, रिकामी जागा ठेवली की आपल्या पेपरामध्ये रिकामी जागा राहते मग, आणि आपल्याला कमी मार्क पडतात. जर रिकाम्या जागा ठेवल्या तर बेटे तुमचं काही खरं नाही. त्याच्यानंतर आहे 0.01, हे बघा 0.0 आणि 1, रिकामी जागा उरली, 0 देऊन टाकला, विषय खलास झाला.
त्याच्यानंतर आहे 11.01 पहा 11.01 हे 11 लिहिले पॉईंट लिहिले आणि 01 लिहून टाकला, रिकामी जागा उरली म्हणून इथं 0 देऊन टाकला. त्याच्यानंतर काय 111.1001 पहा 111 पॉईंट काय आहे 1001 0 आणि 1. चला इकडे आता काही आहे का वरी काहीच नाही, 0 देऊन टाका 0 देऊन टाका 0 देऊन टाका 0 देऊन टाका 0 देऊन टाका. वाटलं तुम्हाला तर इकडून बी देऊ शकता बरं, तुम्हाला जर वाटलं अडचण यायली आपल्याला सोडवताना काय प्रॉब्लेम येऊ शकते इकडून द्या, नाही दिला तरी चालते कारण इथल्या इथंच करायचं होते, वरी नाही जरी 0 दिले तुम्ही तर चालते, काही प्रॉब्लेम नाही. ओके आता करा बरं, हे 1 ला 1 त्याच्यानंतर हा 1 ला 1 त्याच्यानंतर 1 2 3 त्याच्यानंतर 1 आणि 1 2 दशांशच्या खाली जशाला तसं दशांश आला पाहिजे बे, जळतने हो नाही तर लय खतरनाक कार्यक्रम असते आपला. मग 1 2 3 4 5 किती झाले 5, 2 ला 2 आणि 1 ला 1 125.2311 125.2311 ऑप्शन क्रमांक सी आलेला आहे. गुड एकदम सोपं. चला पुढचं गणित पाहूयात काय होतं ते. हे सगळे अशा आपण इतकी प्रॅक्टिस घेतली या सगळ्या गणितांची, इतकी प्रॅक्टिस की मी तर म्हणतो अशा एका याच्यावर आपण 50 उदाहरणं घेतली असतील, कमीत कमी 50-100 अशा एका याच्यावर. असे दशांशवाले बेरजा तर कितीच घेतले आहे की नाही. तर तुम्हाला माहित आहे आपण एवढे सारे क्वेश्चन पेपर सोडून घेतले, जवळपास आपण ते 50 35 85 100 पेक्षा जास्त आपले क्वेश्चन पेपर सोडून झाले असतील आतापर्यंत सगळे हे की नाही. या सगळ्या क्वेश्चन पेपर मध्ये आपण काढले सेम असे प्रश्न होते, काही वेगळं नव्हतं. बघा हे काय 4 2 0 आणि 7 या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत काय. मोठ्यात मोठी म्हणलं की आधी मोठा अंक घ्यायचा, सगळ्यात मोठा कोणचा याच्यामध्ये 7 आहे घेतला 7, त्याच्यानंतर कोणचा आहे 4 आहे घेतला 4, नंतर कोणचा आहे घेतला 2, नंतर काय 0. मग आता लहानात लहान म्हणले की सगळ्यात आधी काय करायचं लहान अंक घ्यायचा, सगळ्यात लहान काय त्याच्यात 0 लिहिला तुम्ही, सत्यानाश होणार आहे आपला. असं जर 0 आधी घेतलं तर मग 2 मग 4 मग 7, पण संख्या किती अंकी झाली 3च अंकी झाली. आपल्याला किती पाहिजे 4 अंकी, म्हणून काय करायचं 0 जर सुरुवातीला आला तर काय करायचं त्याच्यापेक्षा जे मोठा असतं इतरांपेक्षा लहान त्याच्यापेक्षा मोठं त्याची आदला बदल करायची. मग 2 इकडे घ्या 0 इथे घ्या. आणि मग आता काय म्हणते याच्यातला फरक विचारलाय. तफावत म्हणजेच काय फरक मीन्स डिफरन्स, आणि डिफरन्स म्हणजे काय असते वजा बाकी. चला 2 मधला 1 इथं घेऊ, इथं 1च राहिला. 10तून 3 गेले आपले, सॉरी 10तून 7 गेले, किती उरले 3 उरले. आता 1 मधून 4 जात नाही म्हणून इथला 1 इथं घेऊन इथं 3च ठेवू. 11तून 4 गेले तर 7 उरले, आणि 3 मधून 0 गेला तर 3च उरले, आणि 7 मधून 2 गेला तर 5 उरले. 5 3 7 3 म्हणजे 5373. कुठे ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे, आणि तेच तुमचं उत्तर आहे. इट इज युअर आन्सर. ओके चला पुढे 90चे मूळ अवयव. आरलंही सोपं आहे. पहिली गोष्ट तर हे गणित सोडवायचं बी काम नव्हतं, पण ज्याने केलं बिचाराने त्याचं चुकलंय बरं का. बघा याच्यामध्ये 90चे मूळ अवयव विचारले, याच्यामध्ये कोणती संख्या आहे 10 ही संयुक्त संख्या आहे, 9 संयुक्त संख्या आहे, इथं 6 संयुक्त संख्या आली, इथं 15 संयुक्त संख्या आली. बस झालं, आपल्याला पाहिजेत मूळ अवयव. आपला विषयच मिटला, आपलं उत्तर येणार आहे सी. पण तरी नसल कळालं तर त्यांनी काय दिलं बघा 2 गुणिला 3चा वर्ग गुणिला 5 दिले. मग पहा 2 जशाला तसे 3चा वर्ग म्हणजे काय असते 3 गुणिला 3 असते, आणि त्याला गुणिले किती येतं 5. मग पहा 5 त्रिक 15, 15 त्रिक 45 आणि 45 दोन्ही 90. संपला विषय आपला. आपलं उत्तर आलं सी. जर समजा तुम्हाला हे कळालं नसेल तर इथे एक नुसती ट्रिक्स जरी लक्षात ठेवली असती की मूळ अवयव पाहिजे ना, मग ही मूळ संख्या आहे का नाही, ही मूळ संख्या आहे का नाही, याच्यामध्ये 6 मूळ आहे का नाही, याच्यामध्ये 15 मूळ आहे का नाही, या तिन्ही ऑप्शन मध्ये संयुक्त संख्या आलेल्या आहेत. चौथा ऑप्शन बरोबर येणारच आहे. 4 पैकी 1 यावंच लागते, नाही तर त्याचा जीव घेतात लोक. 4 पैकी 1 यावंच लागते, नाही तर त्याचा कार्यक्रम वाजिते, म्हणून तसं आहे ते सोपं. चला सिंपल. चला पुढचं गणित काय आहे तर पुढचं आहे 9432. बरं 9432 भागिले किती आहे त्याला 1.25 आहे. याचं उत्तर काय दिलेलं आहे 7545.6. ओके. आता हेच गणित आपल्याला सेम टू सेम दिले, फक्त दशांशाची 9.432 12.5. आता साधी सिंपल गोष्ट लक्षात घ्यायची, भागाकार जशाला तसा आहे, फक्त पॉइंट बदलले. सुरुवातीला पहा वरच्या म्हणजे आधी त्याच्यामध्ये जे आहे ते दशांश इथं आहे, दशांश नंतर किती स्थळ आहेत 2 स्थळ आहेत. छेदामध्ये पहा बरं दशांश नंतर किती स्थळ आहे, म्हणजे दशांश म्हणजे छेदाच्या ठिकाणचा दशांश नंतरचं एक स्थळ कमी केलं. इथं किती होते, इथं होते 2, इथं किती नंतर आहे 1च नंतर, म्हणजे इथलं 1 कमी केलं. आणि जेव्हा इथला दशांश जेव्हा कमी होतो, छेदातला दशांश जर कमी झाला किंवा 1 न उजवीकडे सरकला तर उत्तरामध्ये ते डावीकडे सरकतो. नियम आपल्याला माहित आहे, सेम टू सेम नियम आहे. बघा जर असा असेल समजा 2 आहे,
किंवा 20 आहे आणि याला जर भागिले असेल 0.5 तर पहा उत्तर काय ते 5 चोक 20. पण छेदामध्ये काय आहे दशांश आहे. 1 ना आपण काय करतो उजवीकडे जातो 0 देतो बरोबर आहे. 1 न उजवीकडे जाऊन काय केलं आपण 0 दिलं म्हणजेच दशांश स्थळ इथं होतं ते कोणीकडे गेलं एकामुळे इथं. आता इथं किती आहेत 2 आहेत 2 न इथं असेल तर मग 1 न कमी केलं तर काय होईल वापस येईल ठिकाणी म्हणजेच इथं येणार कुठे येणार इथं म्हणजे इथं छेदामध्ये काय झालं एक ठिकाणचा दशांश पुढे गेला म्हणून तिकडून एक वापस आला. आता इथं अंशामध्ये 1 2 3 आहेत इथं अंशामध्ये नव्हतंच आणि अंशामध्ये जेव्हा दशांश असतो तेव्हा कोणीकडे जातो डावीकडे जातो. आपण शिकवले भरपूर प्रॅक्टिस घेतली मग 1 घर 2 घर आणि 3 घर दशांश इथे येईल म्हणजे त्याचं उत्तर काय येणार 0.75456 आणि असंही जर कोणाला वाटलं येतच नाही तर याचा भागाकार करून पहा. मग भागाकारानं काय करावं लागते पण भागाकार डायरेक्ट आता 125 न याला भागायचं म्हणजे डायरेक्ट 12.5 न त्याला भागायचं 125 न डायरेक्ट भागायचं मग पॉईंट मध्ये उत्तर येणार आणि मग वर आहेत 3 दशांश आणि खाली आहेत 1 दशांश मग वरचे 2 उरले मग 2 न डावीकडे जा. एवढ्या सगळा कुटाणा करण्यापेक्षा ही साधी ट्रिक्स तुम्हाला शिकवलेली आहे वारंवार आपण हे शिकवत आलेलं आहे तुम्हाला हे सगळं माहित आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. याचं उत्तर काय आलं मग ऑप्शन क्रमांक बी हे कोणाचा पेपर आहे त्याचं चुकलंय बरं का. चला ठीक आहे. आता इथं तर एवढा सोपा प्रश्न होता आणि बऱ्याच लोकांनी 1 नंबरचं टिक केलं त्याच्यामध्ये आमचा बी शहाणा विद्यार्थी होता त्याने ए नंबरचं टिक केलंय पण त्याच्या हे लक्षात आलं नाही बाळाच्या की बाबा आपल्याला काय विचारलंय तर तो संध्याकाळी 3:30 वाजता घरी परतला म्हणजे परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला. परतीचा म्हणजे त्या काकाच्या घरी जाण्यासाठी नाही तिथून वापस येण्यासाठी. तर पहिली गोष्ट आपल्याला ते काकाच्या घरी किती वाजता पोहोचलं बेन ते माहित नाही आपल्याला तिथून निघलं किती वाजता ते माहित नाही फक्त आपल्याला टाइम दिला एकच किती सकाळी 9 वाजता घरून निघलं. चला मग सकाळी 9 वाजता निघले कार्यकर्ते किती वाजता निघले सकाळी 9 वाजता कुठं निघले त्याच्या काकाकडे जायला निघाला कार्यकर्ता. आता कार्यकर्त्याला वाटलं चला आता जाऊ गमत जाऊ मग ते काय केलं पहिले 10 मिनिटं चालत गेला पहिले 10 मिनिटं काय झालं ते चालत गेला आणि मग काय केलं त्यानं 1 तास 5 मिनिटं बसमधून गेला. पहा 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला म्हणजे 1 तास आणि 5 मिनिटं असं लिहितो बरं का फक्त लक्षात ठेवायचं फक्त 5 आले की 0.5 लिहायचं 1 तास आणि 5 मिनिट आहे हा. कसा गेला बसनं गेला काय आगाऊ पोरग आहे बा आणि शेवटी पुन्हा 15 मिनिटं चालत गेलं. लय जागाव दिसायला मला एक तर बसनच जायचं नाही तर हे असं पहिल्यांदा पैदल मग पुन्हा बसणं मग पुन्हा पैदल तर आम्हाला टेन्शन यायला ना बापू तू असं करायला मात्र. तर ते किती वेळ चाललं मग टोटल पहा हे 5 आणि 5 10 ला 0 हातचा आला 1 म्हणजे 3 झाले आणि हे 1 तास 30 मिनिटं तो वेळ लावला त्यानं. टोटल किती वेळ लावला 1 तास 30 मिनिटं. आता घरातून किती वाजता निघलं ते 9 वाजता 9 आणि 1 तास 30 मिनिटं म्हणजे किती वाजता पोहोचले ते काकाच्या घरी 10:30 वाजता पोहोचला. कार्यकर्ता आपला घरून निघला 9 ला आणि 10 वाजून 30 मिनिटाला काकांकडे पोहोचला. काकांच्या घरी गेला तो काकांकडे बरं का काकांकडे गेला तो. आता पुढे काय केलं त्यानं तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटं बसला. भलता आगाऊ पोरगा. आता किती वेळ बसलं ते 3 तास आणि 20 मिनिटं पहा 3 तास आणि 20 मिनिटं बसलं. याच्यात मिसळून टाकू आपण 3 तास 20 मिनिटं 0 ला 0 3 आणि 2 5 जशाला तसं 10 आणि 3 13. आता 13 वाजून 50 मिनिटं म्हणजेच किती मिनिटं किती वाजले सांगा बरं. ही 24 तासाची घड्याळ झाली. 12 तासाची घड्याळ गेली तर काय होईल 13 वाजले म्हणजे किती वाजले 1 वाजला. गुड 1 वाजून 50 मिनिटे 1 वाजून 50 मिनिटापर्यंत ते काकांकडे होता आणि मग 1 वाजून 50 मिनिटानं तो काकांकडून निघाला आणि ते कुठे येऊन थांबला मग त्याच्या घरी किती वाजता पोहोचला 3 वाजून 30 मिनिटाला. पहा 1:50 ला निघाला. आता कुठं लिहू मी बरं इकडे लिहितो हा इथंच लिहितो पहा कधी निघाला 1 वाजून 50 मिनिटांनी ते काकाकडून निघलं आणि त्याच्या घरी किती वाजता पोहोचलं तर 3 वाजून 30 मिनिटांनी घरी पोहोचला. म्हणजे त्याला परतायला किती वेळ लागला. तुम्हाला सोपी ट्रिक सांगितलेली आहे. काय करा जिथं पोहोचलाय जी नंतरची वेळ आहे ती आधी लिहून घ्या आणि त्याच्यातून वजा काय करायचं 1 वाजून 50 मिनिटं 1 वाजून 50 मिनिटं. आता मिनिटातून मिनिटं वजा करायचे. आता 30 मधून 50 जातात का जात नाही. तुम्हाला ट्रिक सांगितलेली काय करा इथले 60 मिनिटं काढा आणि याच्यात मिसळा. 3 मधला 1 तास काढला 60 मिनिटं काढले याच्यात मिसळले तर इकडे 30च्या जागी किती मिनिटं होतील 90 कारण हे 30 आणि इकडून घेतलेले 60 मिनिटं झाले 90 मिनिटं. मग इथं राहिले 2च 90 मधून 50 गेले 40 मिनिटं आणि 2 मधून 1 गेला 1 राहिला 1 तास आणि 40 मिनिटं लागले त्याला. तर इथं बघा ऑप्शन क्रमांक सी मध्ये. आणि जर कोणाला असं येत नसेल ही ट्रिक्स माहित नसेल मी शिकवलंय सगळ्याला पण जर असं आलं नाही तर काय करा 1 वाजून 50 मिनिटाला ते निघले की नाही मग 1 वाजून 50 मिनिटं मग 2 वाजून 50 मिनिटं किती तास झाला 1 तास झाला आणि पुन्हा 3 वाजायला 10 मिनिटं म्हणजे 1 तास 10 मिनिटं झालं आणि पुन्हा किती मिनिटं लागली त्याला 30 मिनिटं है ना 3 वाजून 30 मिनिटं म्हणजे हे 30 आणि 1 40 मिनिटं आणि हे 1 तास आधीचा
तरी बी 1 तास 40 मिनिटच येते. माहिती कसंही करा 1 तास 40 मिनिटं येते. पण ही ट्रिक्स खूप सोपी आहे. 24 तासाची घड्याळ मी तुम्हाला शिकवलेली आहे. 24 तास 12 तास आणि तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन पण शिकवलेलं आहे. एकदम सोपं. असे आपण भरपूर गणितं घेतले. पुन्हा भरपूर म्हणजे भरपूर, काही विषय येत नाही. चला ठीक आहे, पुढे जाऊ. प्रत्येकी 300 ml च्या 17 पाण्याच्या बाटल्या घ्या. 300 ml च्या किती पाण्याच्या बाटल्या बघा, 300 मिलीच्या 17 पाण्याच्या बाटल्या म्हणजे 17 तरी किती झालं 51 आणि त्याच्यावर 2 शून्य काय ml. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्येकी 130 मिलीच्या पुन्हा 50 नाही 130 मिलीच्या किती आहेत 30 बाटल्या आहेत. हा 130 मिलीच्या 30 बाटल्या पहा. तर याच्यामध्ये काय 1 आणि 1 2 शून्य आहेत ते राहू द्या तसेच आहे की नाही. हे 2 शून्य सोडून द्या. 13 तरी किती झाले 39. आधी हे 39 लिहा आणि नंतर हे 2 शून्य लिहून घ्या. ml म्हणजे टोटल किती ml झाले 0 ला 0 0 ला 0 9 1 10 ला 0 हातचा आला 1 5 1 6 3 9. पहा किती झाले 9000 ml झालं. आता आपल्याला त्याने विचारले की किती लिटर द्रव आहे. लिटर मध्ये विचारले. मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे. मिली लिटर, मिली, सेंटी, डेसी आणि त्याच्यानंतर मीटर किंवा लिटर इथे येते हे की नाही. मिली, मिली म्हणजे मीटर, लिटर आणि ग्रॅम इथे येत असते. मग आता आपल्याला काय करायचं कुठे आहे आपलं मिली मध्ये आहे ml मध्ये आहे. किती आहे 9000. ओके. आता याला कुठं न्यायचं आपल्याला या लिटर पर्यंत न्यायचं. म्हणजे किती घरं जायचे 1 2 आणि 3 किती पायऱ्यावर चढायचे 3. लहान मापातून किंवा लहान एककातून आपल्याला मोठ्यात जायचं असेल तर भागाकार करतो आपण आणि दर पायरीला 10 म्हणजे एका शून्यानं वाढवत येतं. इथं न्यायचं म्हणजे इथं लिहिले आपण 9000 आणि किती घर गेलो 1 घर 2 घर 3 घर म्हणून एकावर 1 2 3 शून्य दिले. शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटला शून्य कटला किती आलं उत्तर. गुड. कारण आपण काय केलं लहान एककाकडून मोठ्या एककाकडे चाललो आणि हे काय याला दशमान पद्धती म्हणतात. काय म्हणतात दशमान पद्धती. म्हणजे कोणत्या या एककातलं या एककात जायचं असेल लहान्यातून मोठ्यात तर त्याला भागिले 10. परत याच्यातून याच्यात जायचं असेल तर त्याला भागिले पुन्हा 10 आणि परत याच्यातून याच्यात जायचं असेल तर परत त्याला भागिले 10 असतं. आणि वर मोठ्या एककातून लहान यायचं असेल लहान एककात यायचं असेल तर गुणिले 10. परत इथून याच्यात यायचं असेल तर परत गुणिले 10. याच्यातून पुन्हा याच्यात यायचं असेल तर परत गुणिले 10. मग असं आपण काय केलं 9000 ला या 10 या 10 या 10 तिन्ही 10 एकदाच घेतले ते झाले 1000. हे की नाही 1 0 2 0 3 0 त्यांना डायरेक्ट भागलं आपलं उत्तर आलं. आपलं बी भागलं. चला 9चं बी आलं. आता 49चं काय होतं लई सोपं आहे. काहीच करायची गरज नाही आपल्याला. काय करावं लागणार आहे सोपे अपूर्णांक रूप द्या म्हणते ते. सोपं रूप द्यायचं. काय करायचं फक्त सोडून पाहायचं. जसं आता यांनी टिक केलेलं आहे हे ऑप्शन सोडून पाहू आपण. 8037 याला भागिले किती केले 400. पहा बरं उत्तर येते का. तर पहिली गोष्ट 4 दोन्ही 4 न 0 ला भाग जाते का जात नाही. म्हणून 4 0 3 ला भाग जाते का आता 0 3 झालं जाते का भाग नाही जात. 4 0 आता झाले 37. 4 9 उरला 1. 4 ने 1 ला भाग जात नाही म्हणून दिला पॉइंट घेतला 0. 4 दोन्ही 8 परत उरले 2 पॉइंट दिलेलाच आहे 0 घेऊन 4 5 एवढं उत्तर आलं. पण छेदात काय उरले छेदात 2 शून्य म्हणलं की आपण कोणीकडे जातो डावीकडे. बघा असं असते. समजा 510 असेल तर याचं उत्तर काय ते 0.5. 1 न डावीकडे गेला की नाही दशांशीतला इकडे. तसं आता हे 2 शून्य उरले 2 न डावीकडे जाऊ आपण. हे एक घर आणि हे दुसरं घर म्हणजेच 20.0925 20.0925 आला आपलं उत्तर. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. ओके गुड. आता हे बघा इथं बार दिलाय आणि बार कुठपर्यंत आहे इथंच आहे 4 पासूनच पलीकडे आहे. वजा घेतले का त्याच्या चिन्हामध्ये बार मध्ये नाही. म्हणजे आधी काय सोडवायचं आपल्याला त्या बारच्या खालचं तेवढं सोडवायचं. बरोबर आहे. बारच्या खालचं म्हणजे या रेषेच्या खालचं तेवढं सोडवायचं. मग रेषेच्या खाली काय काय आलं 4 वजा 1 म्हणजे किती येणार त्याचं उत्तर 3 येणार. याचं उत्तर किती आलं 3. इथं वजाचं चिन्ह 5 जसं तसं मग 5 मधून 3 गेले किती राहिले 2 उरले. 2 आता इथं 16 आहेत 16 मधून 2 गेले किती उरतात 14 उरले. आता त्याच्या आधी पुन्हा वजा 18 आहेत म्हणजे हे 18 तून 14 गेले किती उरले 4 उरले. त्याच्या आधी पुन्हा वजा 8 आहे मग 8 मधून 4 गेले किती उरतात 4. ऑप्शन क्रमांक सी. हे आपण कंचे भागू बेव आपण सोडून पाहिलेले आहे की नाही. तुम्हाला सांगितलं होतं मी आधी काय सोडवा कंस मग काय सोडवायचं तर भागाकार गुणाकार मग काय सोडवायचं तर गुणाकार बेरीज आणि वजाबाकी. ओके हे सांगितलेलं आहे आपण. आणि प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला अशी आकृती काढून शिकवलेली आहे. एकदम सोपं आहे काही अडचण नव्हती. साधं सिंपल गणित होतं. बरोबर. अंदाजे केलं. बारच माहित नव्हता तुम्हाला. हे बार पक्का लक्षात ठेवायचा. आधी असं एखाद्या संख्येच्या याच्यावर जर चिन्ह आलं रेषीय कंस जर असा बार आला एखाद्या याच्यावर असं जर आलं हे चिन्ह तर काय करायचं त्याच्या खाली जे आहे ते आधी सोडून घ्यायचं. चला ठीक आहे. नाहीतर याचं उत्तर येते 6. किती येते 6 उत्तर येतं 6. ठीक आहे. पण 6 ऑप्शन मध्ये आहे का नाही. चला सोडून द्या. हे तर लई सोपं आहे. पहिले काय लिहून घ्या 3 पॉइंट दिला
3/100चं उत्तर काय येतं आता सांगितलं तुम्हाला मी छेदामध्ये 0.03 काय येणार तर 0.0 100 आहे ना 3 पहा दशांश नंतर 2 स्थळ 2 शून्य आले की दशांश नंतर किती शून्य आले पाहिजे म्हणजे किती स्थळ आले पाहिजे 2 त्याच्यानंतर काय आहे आता इथं वर काही नाही म्हणून इथं आपण शून्य देऊन टाकून इथं शून्य देऊन टाकू बेरीज करायला सोपं जाते त्याच्यानंतर 3/1000 म्हणजे काय येईल पुन्हा 0.1000 म्हणजे किती शून्य आहेत 1 2 3 आता दशांश नंतर 1 2 आणि 3 स्थळ आले पाहिजे 3 स्थळ आले वरी रिकामी जागा राहिली म्हणून शून्य देऊन टाकायचा त्याच्यानंतर काय 0.1 2 3 4 5 6 शून्य आहेत चला घ्या 1 2 3 4 5 आणि 6 शून्य आहेत म्हणून इथं लिहिला 3 मग हे 3 शून्य देऊन टाका हे 3 शून्य देऊन टाका बेरीज करायला सोपं जाते हे 3 शून्य देऊन टाका झालं संपलं ना गणित याची काय करायची बेरीज करायची तर 3 ला 3 हे शून्यला शून्य हे शून्यला शून्य 3 ला 3 3 ला 3 शून्यला शून्य 3 ला 3 3 पॉइंट किती आलं 3.0333 अन्वीला छान आले मार्क 71 आले 72 आले 72 म्हणलं तरी काय आपला रिझल्ट थोडक्यात गेला असू द्या काय हरकत नाही जाऊ द्या काय होत नाही खूप पडले आपल्याला है की नाही आपल्या अभ्यासाच्या मानानं खूप छान पडले चला ठीक आहे ओके चला पुढचं काय रे आता झालं का याचं उत्तर कोणतं आलं ऑप्शन नंबर बी आलं ओके चलो हे बघा टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केलं सत्यानाश हो इथं फायदा लिहिले की फायदा लिहून टाकलं असे सोपे सोपे चुकवलेत म्हणून नाही तर तिला 80 प्रश्नांपैकी 77-78 बरोबर आले असते परंतु अन्वी मॅडमनं काय केलंय की दिसलं पाहिलं असं खालीवरी पटकन करून टाकले मोकळं हे की नाही टीनाने केवढ्याला घेतलं स्कूटर घ्या 55,000ला घेतलं स्कूटर दुरुस्तीला किती केले त्याच्यावर खर्च 3,400 म्हणजे टोटल तिला स्कूटरला किती रुपये लागले 0 0 4 8 आणि 5 58,400 रुपये एकूण तिला लागले म्हणजे ही तिची काय आहे खरेदी किंमत आहे ख की आता तिने विकलं केवढ्याला 56,030 रुपयाला 56,030 रुपयाला विक्रय ही आहे तिची विक्री किंमत आता खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर अशा व्यवहारात नेहमीच काय होतो तोटा होतो हे सांगून 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 मेहात तोंडाला फेस आला अक्षरशः तरी सुद्धा ते चुकीचं केले म्हणजे गणित बरोबर केले फक्त गडबडीमध्ये फायदा तोटा पाहिलंच नाही फायद्यालाच गोल करून आलेत तर पहा आता काय करू मग जर आपल्याला नफा किंवा तोटा काढायचा असेल तर काय करावं लागते खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा करावं लागते नफा काढायचा असेल तर आपल्याला विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करावं लागते आता इथं तोटा झालेला आहे म्हणून खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा करू शून्यातून शून्य गेला शून्य राहिला 3 मधून शून्य जाते का बे जात नाही इथला एक इथं घेऊ इथं 3 करू 10तून 3 गेले 7 राहिले 3 मधून 0 गेला 3 राहिला 8 मधून 6 गेला 2 राहिला 0 ला 0 2,370 रुपये तोटा काय हे ऑप्शन क्रमांक बी उत्तर येते ज्यानं फायदा केलं त्याचा काहीच फायदा होणार नाही पण ज्यानं तोटा लिहिले त्याचा मात्र फायदा होणार आहे एवढं लक्षात ठेवा चला पुन्हा एक पुढचं सोपं गणित घेऊयात पाणी घ्या बरं मॅडम एकदा बघा एका चौरसाकार बागेची बाजू चौरसाकार म्हणजे काय चौरस आहे म्हणजे ती बाग कशी आहे तर बाग एकदम चौरस म्हणजे जिच्या चारही बाजू कशा आहेत सेम आहेत आपल्या सेमच येतील असं काही नाही पण साधारणतः सेम घेऊ आपण असं उगी तुम्ही समजा की मी सेमच काढल्यात बा सगळीकडे है की नाही आणि काय म्हणते याची बाजू किती आहे 50 मीटर आहे म्हणते ठीक आहे 50 मीटर ही 50 मीटर झाली म्हणून बोंबलायला ही बी 50 मीटर होणार कारण चौरसाच्या चारी बाजू कशा असतात सेमच असते पुन्हा म्हणून नका तुम्ही हे काय झालं म्हणून हे बी 50 मीटर सगळं 50 मीटरला 50 मीटर चलो आगे चलते देखो क्या है इधर आणि मग काय म्हणते तर बागेच्या आतल्या बाजूला आतल्या बाजूला आहे बरं एक आमची विद्यार्थिनी भेटली तिला पडले 77 मार्क ती म्हणली सर हे आतल्या बाजूला होतं का ते मला आतल्या लक्षात आलं नाही मी काय केलं बाहेरच्याच बाजूला काढलं ते रस्ता मग बाहेरच्या बाजूला केल्यामुळे तिचं एक चुकलं बिचारीचं नाही तर तिच्यासोबतच्या बाकीच्या दोघांना 78 म्हणजे हिला 77 का आले तर तिनं ते आतल्या बाजूला हा शब्द व्यवस्थित वाचला नाही मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत होतो पेपरला की प्रश्न पूर्ण समजल्याशिवाय आणि त्याचे चारही ऑप्शन म्हणजे वाचल्याशिवाय चारही ऑप्शन वाचा आणि प्रश्न पूर्णपणे समजला असं स्वतःला विचारा तुला पूर्ण प्रश्न कळाला का यस उत्तर आलं तर सोडवा आणि जर त्याचं उत्तर नो आलं मला कळालं नाही तर पुन्हा एकदा प्रश्न वाचा असं मी तुम्हाला सांगितलं होतं पण असो चला ठीक आहे पुढे जाऊया थोडं पाणी पिऊन पुढे जाऊया आपण है की नाही बघा आता काय म्हणते ते की याच्या आतल्या बाजूला चहूकडे 2.5 मीटर म्हणजे चारही बाजूनं किती अंतर सोडायचंय 2.5 मीटर अंतर सोडायचं चारही बाजूनं 2.5 मीटर चारही बाजूनं 2.5 मीटर
चारही बाजूनं 2.5 मीटर. चला सोडलं आपण 2.5 मीटर अंतर चारही बाजूनं सोडलं असं समजा अंदाजे बरं का. तुमचं सर हे थोडं हे झालं ठीक आहे. असा अंदाजे समजा की 2.5 आपण सगळीकडे अंतर काय केले सोडलेले. तर आता काय म्हणते 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करायचं म्हणजे हा जो रस्ता आहे आता हा काय आहे हा रस्ता आहे याचं काय करायचं सपाटीकरण करायचं. ह्या जेसीबी लावली जेसीबीनं काय केलं याचं आपण टोटल सपाटीकरण करून टाकलं एवढ्या रस्त्याचं आहे की नाही. हा रस्ता आहे हा ओके हा सगळा रस्ता आहे. चलो तर हा रस्ता मग त्यांना काय विचारलं की सपाटीकरणाला प्रति चौरस मीटर म्हणलं चौ मी म्हणलं की तुम्हाला सांगितले मी चौ म्हणलं की काय असते क्षेत्रफळ असते. चौ म्हणलं की काय असते क्षेत्रफळ असते ओके. मग आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं रे बाबा त्यांनी असं सांगितलंय की एका प्रति चौरस मीटरला 10 रुपये खर्च येणार आहे. तर मग हे पूर्ण रस्त्याच्या सपाटीकरणाला किती रुपये खर्च येईल आपल्याला कोणत्याचं काढायचं आता क्षेत्रफळ कशाचं काढायचं आहे आपल्याला तर क्षेत्रफळ काढायचं आहे याच्या मधातलं हे जे दोन पिवळ्या लाईन दिसतात का याच्या मधातल्याचं क्षेत्रफळ काढायचं. तर लई सोपं आहे. काय करा याच्यामध्ये दोन चौकोन तयार झालेत. पहिला चौकोन कोणता तयार झाला हा है ना हे मोठा चौकोन आणि त्याच्यामध्ये एक चौकोन तयार झाला दुसरा हा आणि आता पहिल्या चौकोनाचं आपल्याला माप दिलं याच्यावरून आपल्याला दुसऱ्याचं पण काढता येते. मग काय करूया मोठ्या चौकोनाचं क्षेत्रफळ आधी काढू आणि त्याच्यातून हे लहान्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढू आणि मग यांची वजाबाकी झाली की संपलं आपल्याला काय येईल याचं क्षेत्रफळ येईल. मग मोठ्या चौकोनाचं क्षेत्रफळ चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते बाजूचा वर्ग. मोठ्या चौकोनाच्या क्षेत्रफळाची बाजू किती आहे 50 मग 50 गुणिला 50 बरोबर किती झालं 5 5 25 आणि त्याच्यावर 2 शून्य झालं आलं किती आलं आपलं 2500 चौ सेमी किंवा नाही सॉरी मीटर मध्ये आहे चौ मीटर म्हणजे किती झालं 2500 झालं मोठ्याचं. आता लहान्याचं पहा बरं लहान्याची बाजू किती आहे एवढीच आहे. इकडून किती सुटली 2.5 सुटली इकडून किती सुटली 2.5 म्हणजे हे 2.5 आणि 2.5 किती गेलं 5 गेलं म्हणजे किती उरली याची बाजू 45. मग एक बाजू 45 उरली म्हणजे याच्या सगळ्याच बाजू कशा उरल्या 45 उरल्या कारण इकडून पण तेवढं सोडले मग 45 45 45 सगळी कोण सुटलं. मग आता या लहान्या आता हे मोठ्या चौकोनाचं क्षेत्रफळ होतं आता लहान चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर किती आलंय 45 गुणिला 45. तुम्हाला वर्ग करायची सोपी पद्धत सांगितलेली आहे मी 45 गुणिला 45 असं जर आलं तर पहिले 5 चा वर्ग करून घ्या 5 5 25 ला 25 लिहून टाका. हातचे बीचे काहीच घ्यायचं काम नाही का घेता हा नाही नाही हो काय घ्यायची गरज नाही डायरेक्ट 25 लिहून टाका ना जे होईल ते होईल पाहू आपण काय होते ते. आणि 4 5 20 आणि 4 5 20 20 आणि 20 40 40 ला शून्य हातचे आले 4 4 चौक 16 आणि 4 20. अरे हा असं झालंय का हातचे घेतले नाही का आपण 4 5 20 आणि 20 आणि 20 40 40 आणि 2 42 ला 2 हातचे आले 4 4 चौक 16 आणि 4 20. बरं ठीक आहे तसं करू का माझंच विसरलं होतं लई दिवस झाले आपण गणितच केलं नाही ना असं. चला 45 गुणिला 45 कोणाला समजा येतच नसलं एखाद्याला वाटलं सर आम्हाला ती ट्रिक्सच माहित नाही मग आम्ही काय करू आम्ही काय गणित सोडवायचं की नाही सोडवायचं तर त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला काहीच नाही तुम्हाला तसं येतच नसलं तर 5 5 25 ला 5 हातच्याले 2 5 चौक 20 आणि 2 22 अधिक सेम 4 5 20 ला 0 हातच्याले 2 4 चौक 16 आणि 2 18. मग हे काय झालं 5 ला 5 2 ला 2 8 आणि 2 10 ला 0 हातचा आला 1 आणि 1 आणि 1 2 2025 किती आलं हे झालं. आता मोठ्या याचं क्षेत्रफळ किती आलं आपल्याला मोठ्या चौकोनाचं 2500 आणि लहान्या चौकोनाचं क्षेत्रफळ किती आलं 2025. मोठ्यातून लहान्याचं वजा केलं तर पहा 2000 मधून 2000 तर गेले उरले 500 500 मधून 25 गेले 475 उरले किती उरले 475. आता चौरस मीटर उरलंय आपल्याकडं आणि याला गुणिले खर्च किती आहे प्रति चौरस मीटर 10 म्हणून 475 गुणिला 10 म्हणजेच काय 475 वर 1 शून्य वाढला 4750 रुपये. कुठे हे बी आहे एकदम सोपं होतं. हे 5000 लिहून ठेवलं कोणतरी जाऊ द्या लिहिलं तर लिहिलं आता काय करता पेपरच होऊन गेला आता काय म्हणून फायदा आहे की नाही. आता इथं मात्र हे प्रश्न थोडासा आहे ना कन्फ्युजिंग विचारलाय. आता त्याचं उत्तर तर आपण काढलंय काय काढायचं ते पण तेच असलं पाहिजे एवढी आपण प्रार्थना करू शकतो. यांनी काय विचारलंय खालील आयताकृतींपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. आता इथं प्रॉब्लेम असा आहे की पहिला आयात दिलाय हे आयात दिला आणि हे आयात दिलाय मात्र इथे एक मधात चौरस देऊन ठेवलाय 14 गुणिले 14 सेंटीमीटर. त्याचं उत्तर किती येते 196 कारण चौरसाचं क्षेत्रफळ काय बाजूचा वर्ग मग 196 येते. बाकी सगळीकडे काय लांबी गुणिला रुंदी क्षेत्रफळ मग याचं 18 गुणिला 10 केलं तर 180 येते 12 गुणिला 16 केलं तर 192 येते 17 गुणिला 11 केलं तर 187 येते. आणि या चौरसाचं जर काढलं तर 14 गुणिला 14 म्हणलं तर काय होते 14चा वर्ग 196 आहे म्हणून याचं उत्तर काय केलंय बी 196 कारण काय
त्याचं सगळ्यात जास्त आलंय, कारण त्याने विचारलं खालीलपैकी सगळ्यात जास्त क्षेत्रफळ कोणाचे, बीचं बरोबर आहे. पण एक इथं फॉल्ट आहे की इथे यांनी विचारलंय खालील आयताकृतींपैकी, म्हणजे मग या चौरसाचं धरायचं की नाही हे काही मिळच लागला नाही. मला तर काही कळालं नाही बा, आपण उत्तर काढलं हे, पण हे मात्र माझ्यासाठी थोडंसं कन्फ्युजिंग आहे. आता ते नवोदय काय उत्तर देईल ते आपल्याला आता सांगता येणार नाही, कारण आयताकृती पैकी म्हणलं तर मग हे आयात नाहीये, 3च आयात येतात. मग त्याच्यापैकी जर काढायचं असेल तर मग ऑप्शन क्रमांक ए सी 192 येते. ठीक आहे, तात्पुरता आपण हे बी धरू, नंतर मग त्याचं काय उत्तर येते ते पाहू आपण, आहे की नाही. चला ठीक आहे, त्याच्यानंतर 10 झाले गणित, किती झाले आता 54 झालं. चला पुढचं गणित घेऊ. हे गणित काय पाहायचं काम आहे का हो? काय करा, सगळीकडे छेद कसा आहे, समान आहे. हे 22 लिहून टाका. छेद सगळीकडे समान आहे. छेद सगळीकडे समान असेल तर आपल्याला बेरीज करायचा काहीच विषय नसतो, फक्त 22 ला 22 लिहून टाकायचं. वर काय 5, त्याच्यानंतर सांगा 7, त्याच्यानंतर -3 आहे का, बरं ठीक आहे. हा -3 हा अधिक 9 -1 आहे. चला 7 आणि 5 किती झाले, 12 झाले. आता 12तून 3 काढा, किती उरले, बरोबर उरले 9. 9 आणि 9 अधिक 9 केले किती झाले, 18. 18 मधून 1 गेला, किती उरले 17. चला 17 छेद काय आलं, 17 छेद 22 आलं. चलो ठीक आहे, कळालं का. 7 आणि 5 बरं, असं कळत नसलं तर काय करा, आधी अधिकचे सगळे जेवढे त्याची बेरीज करून घ्या. पहा हे याच्यासमोर काही चिन्ह नाही म्हणजे अधिकच आहे, म्हणजे हे 5, हे 7 आणि हे 9. पहा 7 आणि 5 12, 12 आणि 9 21, किती झाले 21. आता हे -3 आणि -1 किती होतात, -1 3 आणि -1 किती झाले, -4 झाले. मग 21 मधून 4 गेले, किती उरतात, 17 उरले. ओके, 17 छेद 22 आला आपलं. चलो कुठे, हे ऑप्शन क्रमांक बी. चला 33 छेद 40 मधून काय वजा केल्यावर 11 छेद 40 मिळतील. सिंपल आहे, पहा करून पहा. 33 छेद 40 वजा 11 छेद 20. आता छेद समान पाहिजे आपल्याला, छेद समान नाही. छेद समान करण्यासाठी याला 2 न गुणू, छेदाला गुणलं तर अंशाला गुणावं लागते, नाही तर ते रुसून बसते, ते रुसून बसलं तर तुम्हाला मार्क देत नाही. मग आता पहा 33 जशाला तसे, छेदामध्ये इथे 40 आले, इथे 40 आले म्हणून 40 घेतला. वजाचं चिन्ह जशाला तसं, 11 दोन्ही 22. काय उरलं पहा बरं, 33 मधून 22 गेले, 11 उरले. छेद 40 जशाला तसा राहणार. चलो ठीक आहे, 11 छेद 40 उत्तर आलं आपलं. कशाने आली, जर आपण हे ए याच्यातून केलं तर 56चं काय आलं, ए आलं. चला पुढचं गणित 57चं गणित. एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट्स विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे. चॉकलेटची खरेदी किंमत किती आहे, 1 रुपयाच्या किती चॉकलेट घेतो, 5 म्हणजे 20 पैसे. 20 पैशाला चॉकलेट घेतो, काय करतो, 20 पैशाला घेतो. ठीक आहे, आणि विकतो केवढ्याला, 1 रुपयाच्या 4 विकतो, म्हणजे 25 पैशाला विकतो. 25 पैशाला काय करतो, विकतो. म्हणजे एका चॉकलेट मग त्याला किती पैसे उरतात, 5 पैसे उरतात. किती, 5 पैसे. एका चॉकलेट माग 5 पैसे उरले तर त्याला एकूण रुपये किती उरले, मग ते 125 रुपये उरले. 125 रुपयाचा फायदा झाला. आता सिंपल गोष्ट आहे, आपल्याला 2 प्रकारे करता येईल. जर समजा एका चॉकलेट मागे 5 पैसे, तर 1 रुपयासाठी किती चॉकलेट लागतील उरण्यासाठी, 20 चॉकलेट लागतील. 20 पंचे 100 होतात की नाही, 5 पैशाला 100 पैसे, म्हणजे 20 चॉकलेट मागे किती रुपये उरतात त्याला, 1 रुपया. 20 चॉकलेटला 1 रुपया, तर किती चॉकलेटला 100. सिंपल गोष्ट आहे, 125 गुणिला 20, 125 दोन्ही 150, 125 सॉरी 200, 250 आणि शून्यला 0, 2500. हे तर आपलं उत्तर कुठे गेलं, हे ऑप्शन नंबर डी. एकदम सोपा आहे. जर कोणाला असं येत नसलं तर ऑप्शन मधून पण करून पहा. 0.5 ने या सगळ्याला गुणून पहा, ज्याचं उत्तर 125 येईल ते आपलं उत्तर. 0.5 ने याला जरी गुणलं तुम्ही तरी चालते, कारण पैसे म्हणजे काय असतात, 0.05 ना, 0.05 न गुणून पहा या प्रत्येकाला, तरी तुमचं उत्तर येणार. पण हे सगळ्यात सोपं आहे. 1 रुपयाचे 1 रुपया वाचवण्यासाठी त्याला 20 चॉकलेट विकावं लागेल, तर 125 रुपयासाठी किती. सिंपल गोष्ट आहे, आपण जे नेहमी करतो तेच करा, हे की नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया. तुम्ही सर हे जरा फास्ट व्हायला, बापू हे सोल्युशन होय माय, आपण सगळं चॅप्टर शिकवणं झालो. बघा काय म्हणते, पी क्यू आर एस यांनी सोडवलेल्या प्रश्नाची संख्या स्तंभलेखातून दाखवलेली आहे. पहा पी ने किती प्रश्न सोडवले सांगा, त्याच्यानंतर काय क्यू ने किती सोडवले सांगा, आणि एस नी 8 सोडवलेले आहेत. आता याने सोडवलेले प्रश्न, आता त्याने प्रश्न काय विचारला, तर स्तंभलेखाच्या आधारे हे शोधा की क्यू आणि आर ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या. क्यू आणि आर ने, हे तर क्यू आहे आणि हे आर आहे, क्यू आणि आर ने दोघांनी मिळून किती सोडवले, तर 16 सोडवले. तर क्यू आणि आर ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस ने सोडवलेल्या प्रश्नांपैकी किती जास्त आहे. आता पी आणि एस चे किती येतं पहा, 12. किती झाले पी आणि एस चे, पी आणि एस चे झाले 12. कितीने जास्त आहे, 16, 4 ने जास्त आहे. साधं सिंपल. कुठे उत्तर, हे ऑप्शन क्रमांक ए. ओके राईट.
चला पुढचं गणित काय, घड्याळात संध्याकाळचे 6 वाजले. अरे संध्याकाळचे वाजू द्या, काही अडचण नाही. बघा हे इथं आहे घड्याळ, इथं असतात 12, इथं असतात 6, इथं असतात 3, इथं असतात 9. काय म्हणते, घड्याळात संध्याकाळचे किती वाजले? 6 वाजले. म्हणजे तास काटा कुठं असणार आहे? तास काटा जे मोठा असते ते तास काटा 6 वर, आणि मिनिट काटा कुठं असणार आहे? 12 वर. मग हे सरळ झालं का नाही? मग त्याला कोणता कोण म्हणतो आपण? सरळ रेषेला. जी सरळ रेषा असते 180 अंश त्याचं माप असते, त्याला आपण कोणता कोण म्हणत असतो? सरळ कोण. मग कुठे याच्यामध्ये सरळ कोण? हे ऑप्शन क्रमांक डी. चलो ओके, सोपा आहे. सायकलच्या चाकात एकूण किती आहेत? 24 तारा आहेत. लगतच्या तारामधील कोण किती? पहा, एकूण तारा 24. सेम टू सेम उदाहरण असंच आहे, फक्त थोडं तुम्हाला बॅग घेतो. काय करतो? थोडं बॅग घेतो. हा, कट 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 हे आपण बॅग घेतलं. आता समजून घ्या, सायकलचा टायर आहे की नाही? तार आहे, तार. आणि याला किती आरे आहेत म्हणते? 24 आरे आहेत. 24 म्हणजे 1 2 3 4, 4 2 8 झाल्या. 8 8 आणि 2 जेवढ्या काय असतील तेवढ्या. चला धरा, जितके असतील तेवढ्या. किती तारे आहेत? 24 आहेत. अंदाजे धरा ना 24. किती आरे आहेत? 24. तर या दोन तारांमधलं अंतर विचारलंय. मला एक गोष्ट सांगा, वर्तुळाचं एकूण किती अंशाचं असतं? वर्तुळाचं 360 अंश असते. शाबाश. मग 360 भागीला काय करायचं आपल्याला? 24 करून टाका. 8 त्रिक 24, 8 न भाग 4, 4 न भागाला 4, 4 7 4 सख 24 आणि 4 9 36, बरोबर आहे. आणि हे शून्यला 0 आणि पुन्हा 6 1 6 उरले 3, 6 35 15 अंश. म्हणजे एका याच्यामध्ये किती आलं? 15 अंश. इथं ऑप्शन क्रमांक बी. चलो ओके, ठीक आहे. कळालं? 2 लगतच्या तारामधील कोण. तर 2 या लगतच्या तारामधला कोण त्यांनी विचारला आपल्याला. तो किती आला आपला? 15 अंशाचा आला. सोपा आहे. चला काय अडचण नाही. ओके, चला पुढची गोष्ट. आता पुढचं पाहूया. पुढचं काय आहे? गणित नाही, गणित संपले. चला ठीक. किती सोपे गणित होते? एक तरी चुकण्यासारखं होतं का? सगळे गणित एकदम इझी होते, सगळे आपण शिकवलेल्याच पैकी होते. एकही बाहेरचं गणित नव्हतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला परत सांगतो, आता 2026 साठी आपण पुन्हा एकदा बॅच सुरू करणार आहोत आणि ती बॅच आपली चालू होणार आहे 15 फेब्रुवारी पासून. 15 फेब्रुवारी 2025 ला बॅच चालू होणार आहे. 15 फेब्रुवारी पासून. म्हणजे आता फक्त आणि फक्त आपल्याकडं 15 25 दिवस शिल्लक आहेत. आता जे सगळे चौथीला असतील म्हणजेच ते आता किती 5वीला जाणार त्यांनी, आणि आता जे तिसरीला असतील जे पुढच्या वर्षी चौथीला जाणार त्यांनी, त्या दोघांनी पण, त्या सगळ्यांनी ही बॅच जॉईन करून घ्या. आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ऍप आहे आपलं. प्ले स्टोरला जा, ऍप आणि हे फ्री आहे बरं का मित्रांनो. आपल्याकडं शिक्षण फुकट. आपण जर त्याला वेगळं म्हणजे खूपच ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्यासाठी वेगळी पण बॅच असते आपल्याकडे, की त्याच्यासाठी आपण काय करतो, थोडीफार फीस ठेवतो. ती पण थोडीफारच असते, ते पण खर्च आपला ऍपचा निघावा म्हणून. हे तर कोणासाठी? याच्यात कोणी जॉईन व्हा, फुकट आहे, काय अडचण नाही. ठीक आहे. आणि मग ज्यांचं लय काहीतरी वा नाही सर हे आम्हाला कमी पडेल, याच्यावर अधिक पाहिजे, तर मग त्याच्यासाठी आपण थोडेफार नॉमिनल पैसे घेतो आणि त्यांना ते देतो. तर हे गोरगरिबाईसाठी सगळ्यासाठी एकदम फुकट आहे, तुम्ही कोणी जॉईन करू शकता. तिसरी आणि चौथीसाठीची ही बॅच आहे. फास्ट ट्रॅक बॅच असणार आहे, खटाखट घेऊन टाकायची आणि मोकळं व्हायचं. चला ठीक आहे. मग आता पहा काय म्हणते. परिच्छेद पहिला. सोनेरी गरुड हा त्याच्या सोनेरी पंखामुळे सहज ओळखता येतो. वयस्क गरुड पक्षींमध्ये मादी ही नर पक्षींसारखाच दिसते, फक्त त्याचा आकार मोठा असतो. चला ठीक आहे. या दिमागदार पक्षाच्या उत्तरी गोलार्धाच्या मोकळ्या जागेत काय असते? वास्तव्य असते. तो झाडावर किंवा कडेकपाटीवर घंटरी बांधतो. त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी मोठा अवकाश मिळतो. अवकाश म्हणजे वेळ मिळतो, है की नाही. सोनेरी गरुड भरारी मारण्यात दक्ष असतो. त्याचा व्यापक पंख विस्तार आणि वातावरणात वर येणारी उष्ण हवा त्याला दीर्घकाळ हवेत उडत राहण्यास मदत ठरते. त्याला उडत राहताना पाणी अत्यंत मनोरम असते. खालून वर येणारी हवा त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची असते, कारण ती सोनेरी गरुडाला पंख न फडफडता उंच उडण्यास मदत करते. सोपं आहे. सोनेरी गरुड बहुवंशी कुठं आढळतो? इथंच दिले. कुठे दिले? उत्तरी गोलार्धात. हे इथं उत्तरी गोलार्धात. हे पहिल्याचं उत्तर. मादी गरुड कशावरून ओळखता येते? त्याचा आकार मोठा असतो. ठीक आहे. मोठा आकार इथंच दिले. पहा, मादी ही नर पक्षी सारखीच दिसते, फक्त तिचा आकार कसा असतो? मोठा असतो. घरटी बांधण्यासाठी गरुडाला कोणती जागा उपयुक्त? इथंच दिले. गोलार्धात मोकळ्या जागेत वास्तव्य असते, मोकळी जागा. बाकी झाडं झुडपं तर उतार्यात आलंच नाही, उंच अवकाशात आलंच नाही, इमारतीचा मोकळा प्रसार हे काही बी आलं नाही. हे 3 ऑप्शन आलेच नाहीत. आता मूळ मुद्दा काय असते उतार्यामध्ये, की हिंदीतले उतारे जशाला तसे मराठीमध्ये ते काय करतात? ट्रान्सलेट करतात. आणि ट्रान्सलेट करणारे लोक लय काही शहाणे नसतात, त्याच्यामुळे ते नीट ट्रान्सलेट करत नाहीत. म्हणून आपल्या पोराचे बरेच प्रश्न चुकतात मराठीतले याचे, आहे की नाही. कारण ट्रान्सलेटच व्यवस्थित करतात. हे सगळे हिंदीतले उतार आहेत, याला जशाला तसं मराठीत कन्वर्ट केलंय. आणि कन्वर्ट करणारे माणसं शहाणे नसतात. मी पुन्हा सांगतो, काय करतील कशाचं काहीच मिळ लागू देत नाही. आता पहा,
हे झालं मोकळी जागा आलं, ठीक आहे. दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. दिमागदार म्हणजे काय असते? ऐटदार असते, आहे की नाही, ठसकेबाज, आहे की नाही. आता याचं उत्तर काय द्यावं? इथं भव्य दिले, भव्य. कारण दुसरं काय, सुशील तर येतच नाही, विनयशील येत नाही, स्वर्णिम येत नाही. स्वर्णिम म्हणजे सोन्याचा, विनयशील म्हणजे नम्र, आणि सुशील म्हणजे काय, चांगला, तर येतच नाही. याचं उरलं काय मग? भव्य. म्हणून आपण भव्य उत्तर देऊन टाकलं. परफेक्ट आहे का ते? नाही, पण ठीक आहे, देऊन टाका. पुढीलपैकी मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला, विरुद्धार्थी नसलेला कोणता शब्द आहे मोठ्याचा? लहान विरुद्धार्थी, छोटा विरुद्धार्थी, सूक्ष्म विरुद्धार्थी, मग व्यापक. विरुद्धार्थी नसलेला कोणता आहे? व्यापक. चलो ठीक आहे, 65. त्याच्यानंतर परिच्छेद 2. बोलू नका, चला इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. पहा, सर्व प्रकारची कोळी जाळं विणतात. या जाळ्यामुळे कोळ्याला 3 प्रकारे मदत मिळते. हे जाळं अंडीचे जतन करण्यास, पहा, अंड्याचं जतन करणे, धोकाच्या वेळी लपण्यास आणि खाद्य झडपण्यास. आता खाद्य झडपण्यात असते का रे? ते खाद्य मिळवण्यात असते, पण हे मी काय सांगितलं तुम्हाला, ते तिकडून हिंदीतून जशाला तसं इकडे घेतलेलं आहे, म्हणून हे कुटाने होतं. साधारणपणे कोळी हा गडद, मातकट, भुरकट किंवा काळ्या रंगाचा असतो. त्याचं जाळं हे फिकट पांढऱ्या रंगाचं किंवा गढूळ असतं. गढूळ, मळकं, काय शब्द दिले त्यांनी, बाबा. कोळी जेव्हा जाळ्यात लपून बसतो तेव्हा तो सहजासहजी दिसत नाही. जाळं कोळ्याला खाद्य पकडण्यास मदतरूप ठरते. आता मदतरूप ठरते, अरे ट्रान्सलेटर तर चांगले लावा, कमीत कमी एवढा चांगला पेपर घ्यायला. कोळ्याचं जाळं चिकट असतं. बर, एखादा कीटक जाळ्यात अडकला तर तो चिटकून राहतो. चिकटून, चिटकून शब्द आहे का चिकटून आहे माहित नाही आपल्याला, चिकटून असेल. बरं, चिकटून राहतो, हे की नाही. बरं, चिकटून राहतो म्हणा, ठीक आहे, चिकटून जातो. त्याला इच्छा असूनही त्यातून बाहेर पडता येत नाही, तो अडकून जातो. बरं, चिटकून जातो आणि अडकून जातो. जाळा हलायला लागताच त्याला समजते की प्राणी अडकला आहे. कधी कळते? जाळा हलायला लागल्यावर. पहा, जाळ्याशिवाय कोळ्याला राहताच येत नाही. खरोखरच कोळ्याच्या अस्तित्वासाठी जाळं अत्यावश्यक आहे. आता पहिला प्रश्न आहे, सदर परिच्छेदाचा मुख्य विषय काय आहे? तर कोळ्याच्या जाळ्याचे महत्व. ओके, राईट, गुड. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे? तर पहा, पहिलं विधान काय? ते अंडे जतन करतो, हे बरोबर आहे. ते खाद्य पकडण्यास मदत करते, बरोबर आहे. ते धोक्याच्या वेळी संरक्षण देते, बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी, पाण्याचा शोध. हे कोणता कोळी आहे? हे काय मासे धरणारा कोळी थोडीच आहे पाण्याच्या शोधात हिंडायला, आहे की नाही. हे दुसरा कोळी आहे आपला, स्पायडरमॅन. पहा, त्याच्यानंतर आहे अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द. तर अडकलाचा समानार्थी शब्द चिकटला आहे म्हणा. चिकटला, चिकटला बरं का, चिकटलं, ते चिटकलं नाही, चिकटलं. बरं ठीक आहे, असो, आपल्याला काही हरकत नाही, असू द्या. जाळ्यात काही अडकले हे कोळ्याला कसे समजते? इथं स्पष्ट दिले, जाळं हळायला लागताच त्याला समजते की प्राणी अडकलेला आहे. बोंबलायला याच्यामध्ये ते उत्तरच नाही. त्याच्यात उत्तर दिले, तो ऐकतो, ऐकतो, कानानं ऐकतो म्हणा, नाही ऐकत. त्याला वास येतो म्हणा, वास नाही. त्याला तो चव घेतो म्हणा, खाऊन जाऊन पाहायचं त्यानं त्या जाळ्यात काय अडकलं. याचं उत्तर येते मग हे तिन्ही तर नाहीत बाबा, मग काय? ते अनुभवतो. आता कसं अनुभवतो? तर ते जाळं हल्लं की त्याला मग ते अनुभव येते म्हणा हल्ल्याचा, आणि म्हणून असे खतरनाक उत्तर आहेत भाऊ याच्यात. तर परिच्छेदाच्या शेवटी आलेले अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ. अन्वयार्थ म्हणजेच काय? अर्थ. तर अर्थ काय? जगणे. जर समजा हे जाळच नसेल तर त्याचं अस्तित्व टिकेल का? अस्तित्व राहील का? राहणार नाही. अस्तित्व राहणार नाही म्हणजे ते मरून जातील, नामशेष होतील. म्हणजेच त्याला जगण्यासाठी काय आवश्यक आहे? जाळं आवश्यक आहे. चला पुढे जाऊ. रोबोट एका विशिष्ट प्रकारचे यंत्र असून तो संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांना अनुसरून चालतो आणि काम करतो. यंत्र असल्यामुळे ना तो चुकतो ना थकतो. तो कधी तक्रारही करत नाही. बरं, आपल्या चोहीकडे रोबोट आहेत. काही रोबोट वस्तू तयार करण्यासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ रोबोट मोटार कार तयार करण्यास मदत करू शकतात. काही रोबोटचा वापर धोक्याच्या ठिकाणावर संशोधन करण्यासाठी होतो, ठीक आहे. जसे ज्वालामुखी वगैरे. काही रोबोट घरातील साफसफाई करतात, वा, चांगली गोष्ट आहे. काही रोबोट शब्दांनाही ओळखू शकतात, वा, गुड, चांगली गोष्ट आहे. ते टेलिफोन कॉलला उत्तर देण्यास मदत करू शकतात, गुड. काही रोबोट माणसांसारखे दिसतात. बहुवंशी रोबोट यंत्रासारखे दिसतात. बहुवंशी म्हणजे काय? जास्तीत जास्त, आहे की नाही. आता याचं पहा, थकणे या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर थकणे म्हणजे काय? दमणे. ओके, गुड, समानार्थी शब्द सांगितला. रोबोट चुका करत नाहीत, कारण काय? तर ते यंत्र आहे की नाही. ते संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करतात. ते माणसासारखे दिसतात, ते थकलेले दिसत नाहीत. तर ते रोबोट काय आहे? यंत्र आहे, म्हणून त्याच्याकडून चुका होत नाहीत. इथं दिले, रोबोट हे एक प्रकारचे यंत्र असून ते संगणकाकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार चालते आणि काम करतो. यंत्र असल्यामुळे, इथं दिलं, यंत्र असल्यामुळे तो ना तो चुकतो ना तो थकतो, आहे की नाही. तर असं आहे, ते यंत्र असल्यामुळे ना तो चुकतो ना तो थकतो. तर ते पहा, ठीक आहे, यंत्र आहे. पहा, उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटचा वापर नाही? घराची साफसफाई आहे, टेलिफोनला उत्तर देणे आहे, मोटार कार तयार करणे आहे, मुलांना शिकवणे आहे, काय त्याच्यात दिलंय का? नाही. म्हणून अजून रोबोट आले नाही. तो आमच्यासारख्या मास्तरायचं बरं आहे की आम्ही अजून तुम्हाला शिकवतो. जर रोबोट आले उद्या चालून, आमचं काय काम आहे मग? शिकवत बसा रोबोटने, आहे की नाही. आणि रोबोट मग हाणणार कसं? वर्गात चुकल्यावर, धिंगाणा केल्यावर, आहे की नाही. त्याच्यामध्ये ते बी प्रोग्राम टाकावं लागेल की इथून खालीच हाणायचं, वरी हाणायचं नाही, वरी लय लागते. नाहीतर मग मागच्या बाजूने पाठाडावर झपकी द्यायची, पुढे झपकी द्यायची नाही, ती त्याला शिकवावं लागेल. ठीक, ते पुढे पाहू. धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? धोकादायक तर सुरक्षित, काय अडचण नाही.
बरं, रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानापैकी चुकीचे विधान कोणते? बहुवंशी रोबोट माणसासारखे, बहुवंशी माणसासारखे दिसत नाही, बहुवंशी यंत्रासारखे दिसतात, म्हणून हे चुकीचं आहे. चलो ओके, ठीक आहे, पुढे जाऊ. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली दीर्घकाळ अस्तित्वात राहणारी कृती आहे. बरं, कृती आहे ती. हा, ठीक आहे. इमारतींची पडझड होते, चित्र आणि शिल्प यांचा ऱ्हास होतो, मात्र पुस्तकं जिवंत राहतात. का पुस्तकं जिवंत राहतात? तर पुस्तकं महान विचारांना नष्ट होऊ देत नाहीत. पहा, पुस्तकं कोणाला नष्ट होऊ देत नाहीत? महान विचारांना नष्ट होऊ देत नाहीत. असे विचार जे आजही तितकेच प्रस्तुत आणि प्रासंगिक आहेत जितके ते लेखकाच्या मनातून लेखन काळात अवतरित झाले होते. असे विचार छापील म्हणजे छापलेल्या म्हणजे मुद्रित पानातून संवाद साधतात. काळाचा फक्त इतका प्रभाव असतो की तो अयोग्य आणि अप्रस्तुत गोष्टींना चलनातून बाहेर काढून टाकतो. काळ काय करतो? ज्या चुकीच्या आहेत, ज्या प्रस्तुत नाहीत म्हणजे अप्रस्तुत आहेत, अशांना बाहेर काढून टाकतो. साहित्यातही सुमार गोष्टी दीर्घकाळ टिकत नसतात. उत्तम पुस्तकांनी जीवनाच्या अनेक क्षेत्रात माणसांना मदत केली आहे, त्यामुळे जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते. पहा, पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली कशी कृती आहे? तर उपयोगी आहे, कारण ती मानवास मदत करते. काळजी घेणारी आहे का? नाही. अनुचित काही संबंध नाही, उपयोगी आहे. अंदाजे उत्तर पहा, उपयोगी आलं. कालप्रभावात पुस्तकं टिकून राहतात, कारण याचं खरं उत्तर तर पाहिजे होतं की ते मुद्रित आहेत म्हणून, कारण मुद्रणाचा शोध लागल्यामुळे ते टिकून राहिले, पण असं याच्यामध्ये ते नाही दिले. तर त्याचं म्हणणं आहे की बाबा त्यात महान विचार असतात म्हणून ते टिकून राहतात. आता महान विचार पुस्तकामध्ये टिकून राहतात का? महान विचार आहे म्हणून पुस्तक टिकते का? नाही. पुस्तकं महान विचारांना नष्ट होऊ देत नाही. म्हणजे पुस्तक काय करते? महान विचारांना टिकवते. पुस्तक महान विचारांना टिकवते. महान विचार पुस्तकाला टिकवते का? नाही. याचं उत्तर पाहिजे होतं मुद्रित साधन सामग्री. मी कन्फ्यूज आहे. उत्तर तुम्हाला हे दिलंय मी बी, पण तरी सुद्धा मला असं राहून वाटवते की हे मुद्रित सामग्री असते म्हणून कदाचित टिकून राहते. पण त्यांनी असं दिले त्याच्यात की हे जे विचार आहेत ज्याच्यातले ते अप्रस्तुत गोष्टी आहेत किंवा जे माणसांना म्हणजे जे उत्तम नाही त्याच्यामध्ये जे असंच काहीतरी आलेलं आहे ते बाहेर काढून टाकते असं म्हणलंय, म्हणून आपण उत्तर दिले त्याचं बी. ऑप्शन क्रमांक बी घ्यायचं 77चं. ठीक आहे, ओके. पहा, पुढील पैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द. अनुपयुक्त म्हणजे काय? अनुपयुक्त म्हणजे ज्याचा उपयोग नाही असं. निरुपयोगी होते त्याचं. काय? अनुपयुक्त म्हणजे निरुपयोगी, निरुपयोगी किंवा निरी झालं ते. निरुपयोगी, निरुपयोगी असं पाहिजे होतं, पण ते दिलंच नाही. रोग होते का नाही, अनोळखी होते का नाही, योग्य होते का नाही, मग काय उरलं आपल्याकडे? अयोग्य उरलं, देऊन टाका. काय कोण काढलं की ट्रान्सलेट केलं की त्याचं त्याला माहित भाऊ, आपल्याला काहीच माहित नाही. अनुपयुक्त म्हणजे उपयुक्त नसणे. उपयुक्त नसणे म्हणजे काय? तर अयोग्य. अयोग्य त्याचं होत नाही खरं पाहता. योग्यचं विरुद्धार्थी अयोग्य होते. अयोग्य म्हणजे योग्य नसलेला. योग्य नसलेला म्हणजे काय? म्हणजे ज्याच्यात योग्यता कमी आहे ते. मग ते निरुपयोगी होते का? होत नाही. निरुपयोगी वेगळं आणि योग्य अयोग्य वेगळं, पण तरी सुद्धा हे उत्तर घेऊन टाका. चला, जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते कारण जीवनाच्या अनेक क्षेत्रात ते आपल्याला मदत करते. वा गुड, म्हणून पुस्तक वाचलं पाहिजे. आणि शेवटचं आहे की परिच्छेदात पडझड या शब्दाचा कोणत्या अर्थाने वापरला? पडझड म्हणजे काय? ढासळणे, पडणे, हे की नाही? पडझड म्हणजे ढासळणे, पडणे. कोण आमच्या इकडे लिहिले, आमच्या पोरीने लिहिले वेगळं करणे. आता काय तांदूळ गवत काय निवडत बसायला? काय करावं कायच नाही. घरचे लेकर घरी अभ्यासच करत नाहीत. कितीही सांगा तुम्ही, बाहेरचे करतात पण घरचे करत नाहीत. असो, तुमच्या घरचे तुमचं ऐकत नसतील तर माझं नक्की ऐकतील, म्हणून हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे येणाऱ्या 15 फेब्रुवारीपासून मराठी व्याकरणची फ्री बॅच, त्याच्यानंतर येणाऱ्या 15 फेब्रुवारीपासून आपल्याकडे नवोदयची फ्री बॅच, आणि येणाऱ्या 15 तारखेपासून आपल्याकडे पोलीस भरती, तलाठी भरती, जे काही सरळ सेवा भरती असतील त्याच्यासाठी सगळ्यासाठी फ्री बॅच आहेत. तर सगळ्यांनी एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केल्यानंतर ह्या सगळ्या बॅचेस जॉईन करा. 1 फेब्रुवारीपासून रेग्युलर क्लास पुन्हा सुरू होणार आहे. हे बॅच सोडून पुन्हा 1 फेब्रुवारीपासून आपण त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही ते नंतर तुम्हाला सूचना येतील. फक्त तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन ॲप डाउनलोड करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं आणि एटीएम गुरु नावाचे असे आपले 2 चॅनल आहेत. ते दोन्ही एटीएम गुरुला सबस्क्राईब करून ठेवा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.